नमस्कार. अभिनव अकॅडमीच्या पालक मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले अकॅडमीचे सर्व आणि माझे मार्गदर्शक मित्र माननीय अमोल पाटील सर, त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले माननीय संतोष पाटील सर, माननीय अजित पवार सर, उपस्थित इतर सर्व शिक्षक वृंद, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व शिक्षक वृंद, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व पालक, त्याचबरोबर शिक्षक, इतर सर्व कर्मचारी, पत्रकार. खर तर या पालक मेळाव्यासाठी बोलत असताना सर एक 2-3 गोष्टी आहेत. त्या 2-3 गोष्टी पहिल्यांदा नमूद करतो आणि मग विषयाकडे येतो. पहिली गोष्ट अशी की सूत्रसंचालकांनी ओळख करून देताना जी ओळख करून दिली ती आणि समोर उभारलेला माणूस याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत वाटते. म्हणजे कधी कधी मनात अशी थोडीशी शंका आलीही असेल की हेच नेमके वक्ते आहेत का आणि सरांनी कुठून धरून आणले. कारण मी सरांच्या बरोबर जरी चालत आलो तर उंचीनं सरांच्या निम्म्यात आहे, कर्तृत्वानेही तेवढाच आहे सर. पण पुढचा काही मिनिट मीच व्यक्त होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी, अभिनव अकॅडमीच्या वतीनं मी तुमच्या आयुष्यातला जो काही वेळ घेणार आहे त्या वेळेतला एकही मिनिट वाया जाणार नाही याची पूर्णतः जबाबदारी माझी आहे आणि ती जबाबदारी पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करेन. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी, मला याची कल्पना आहे की व्यासपीठावरती आणि व्यासपीठाच्या समोर देखील माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अनुभवानं अनेक मोठी असलेली मंडळी आहेत, श्रेष्ठ असलेली मंडळी आहेत. काही जणांच्याकडे बघितल्यानंतर माझ्या वडिलांच्या वयाची लोक देखील काही समोर बसलेले आहेत. त्यामुळे मार्गदर्शन करणं, सल्ला देणं किंवा उपदेश करणं या हेतून मी व्यासपीठावरती अजिबात उभा नाहीये. मी व्यासपीठावरती उभा आहे तो काही क्षणासाठी तुमच्या बरोबर मनमोकळेपणानं संवाद साधण्यासाठी. आणि त्या संवादाचा विषय काय आहे तर सुजाण पालकत्व असा या संवादाचा विषय आहे. या विषयावरती बोलणं आत्ताच्या काळात प्रचंड गरजेचं आहे आणि ती गरज काय आहे मी हळूहळू तुम्हाला अधोरेखित करेन. पण शिक्षणाची नेमकी प्रक्रिया काय आहे, ती शिक्षणाची नेमकी प्रक्रिया समजून घेणं फार गरजेचं आहे. ज्यावेळेस म्हणजे 1937 ला वर्धा शिक्षण आयोगाला, 1952 ला विद्यापीठ आयोगाला, पुढे 1966 ला कोठारी आयोगाला, 1986 ला शैक्षणिक धोरण आलं, 1992 ला कृती कार्यक्रम आला, 2000 साली पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं. त्याच्यानंतर अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये बदल होत गेले. हे बदल जरी झालेले असले तरी शिक्षण प्रक्रियेतला एक त्रिकोण मात्र शिक्षण प्रक्रिया सातत्यानं आपल्याला समजावून सांगते. आणि तो त्रिकोण काय आहे? तो त्रिकोण असा आहे, एका कोणावरती शिक्षक आहे, दुसऱ्या कोणावरती विद्यार्थी आहेत आणि तिसऱ्या कोणावरती पालक आहे. आणि हा त्रिकोण तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलाय, तुम्हाला माहिती देखील आहे. पण एका कोणावरती शिक्षक आहे, दुसऱ्या कोणावरती विद्यार्थी आणि तिसऱ्या कोणावरती पालक आहे. शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी अत्यंत सकारात्मक संबंध येतो. विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी जो संबंध आहे तो देखील त्यांच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारा संबंध येतोय. पण पालकांचा शिक्षकांशी आणि पालकांचा विद्यार्थ्यांशी जो संबंध यायला हवा किंवा एकूण शिक्षण प्रक्रियेशी जो यायला हवा तो येतो आहे का, याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. या त्रिकोणातला एक घटक जो आहे तो एक घटक प्रचंड दुर्लक्षित आहे आणि काही वेळेस तो जाणून बुजून या दोन घटकांच्या पासून अंतरावरती उभा आहे. आणि जेव्हा हा तिसरा घटक या दोन घटकांच्या पासून म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्या बरोबर शिक्षण प्रक्रिया याच्यापासून जेवढ्या अंतरावरती जाईल तेवढी ती प्रक्रिया अयशस्वी होत जाते. आणि म्हणून त्यातला हा घटक या दोन घटकांशी जोडून घेणं ही आत्ताच्या सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. आता ती का गरज आहे हे मी सांगतो तुम्हाला. हा घटक का महत्वाचा आहे? 1937 ला जी वर्धा शिक्षण पद्धती आली ती गांधीजींनी आणली आणि गांधीजींनी त्या शिक्षण पद्धतीला मूलोद्योगी किंवा बुनियादी शिक्षण पद्धती देखील म्हटलं गेलं. आणि त्या शिक्षण पद्धतीमध्ये काय सांगितलं तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना मांडली. एखाद्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे नेमकं काय?
आणि त्याच्यामध्ये 3 घटक मानले. एक, त्याच्या बुद्धीचा विकास झाला पाहिजे, त्याच्या भावनेचा विकास झाला पाहिजे, आणि तिसरं, त्याचा शारीरिक विकास झाला पाहिजे किंवा त्याला श्रम प्रतिष्ठेचं मूल्य त्याला कळालं पाहिजे. त्यालाच 3H चा विकास असं म्हटलं जातंय. म्हणजे हेडचा विकास झाला पाहिजे, हर्टचा विकास झाला पाहिजे आणि त्याच्या हँडचा विकास झाला पाहिजे. मी दुर्दैवानं असं म्हणतोय, गेल्या 25 वर्षामध्ये सर्वांगीण विकासाची ही संकल्पना आम्ही पाठीमागे पाडत आणली आणि त्याच्यामध्ये पालक जास्त पुढे आहेत, हा माझा आरोप असेल कदाचित, पण तुम्ही तो समजून घ्याल. पालक पुढे आहेत असं मी का म्हणालो? 25 वर्षामध्ये भावनिक विकास आणि त्याच्या शारीरिक विकास किंवा श्रमप्रतिष्ठेचं मूल्य जे आहे, त्या श्रमप्रतिष्ठेच्या मूल्याला किंवा भावनिक विकासाला आम्ही जितकं महत्व द्यायला पाहिजे होतं तितकं महत्व दिलेलं आम्हाला दिसून येत नाही आणि त्याचा तोटा देखील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये झालाय. बौद्धिक विकास म्हणजे काय? तर मार्कलिस्टला आलेली सूज म्हणजे फक्त गुणवत्ता नाही. आम्हाला हे लक्षात यायला खूप उशीर झालाय, म्हणजे आता देखील अजून ते लक्षात आलेलं नाही. या 20 वर्षामध्ये हुशार कुणाला म्हणायचं, चांगलं कुणाला म्हणायचं, गुणवत्ता म्हणजे नेमके काय? तर गुणवत्ता म्हणजे त्याच्या मार्कलिस्टवरती असलेल्या गुणांचा आकडा म्हणजे गुणवत्ता. हुशार म्हणजे ज्याला जास्त मार्क पडतात असा मुलगा किंवा अशी मुलगी म्हणजे हुशार. चांगलं कोण? तर ज्याला शाळेमध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये चांगले गुण किंवा चांगला ग्रेड आहेत, तो मुलगा चांगला. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे ज्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास झालाय असं कधी म्हणायचं? जर तो शाळेत हुशार असेल किंवा एखाद्या विषयात त्याला चांगले मार्क पडत असतील तर. निश्चित हे खरं आहे, पण ते किती टक्के खरं आहे? माझं स्वतःचं असं मत आहे की बौद्धिक विकासामध्ये मार्कलिस्ट वरती असलेल्या गुणांच्या आकड्याला 10% महत्व आहे आणि उरलेले 90% बौद्धिक विकास तो असा आहे म्हणजे त्याची स्वतःची मतं तयार झालेत का, त्याला निर्णय घेता येतो का, त्याला खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, माझी नेमकी भूमिका काय, हे लक्षात येतं का. आणि हे सगळं बौद्धिक विकासामध्ये येतं, त्याच्या मेंदूच्या विकासामध्ये येतं. पण या गोष्टीवरती आम्ही जास्त लक्ष दिलेलं नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांचा भावनिक आणि शारीरिक विकास मागे पडला. मग भावनिक विकासामध्ये काय येतं आणि आपण याच्याकडे लक्ष देणार आहोत की नाही? कुठला भावनिक विकास? त्याला आई आजारी आहे, घरामध्ये संध्याकाळी आई आजारी आहे किंवा वडील आजारी आहेत आणि या आई किंवा वडिलांना आजारी असताना होणाऱ्या वेदना किंवा होणारा त्रास जर एखाद्या विद्यार्थ्याच्या पर्यंत पोहोचतच नसेल तर आपण कुठल्या अर्थानं म्हणू की त्याचा विकास होतोय? शेजारी एखाद्याचा मृत्यू झालेला असेल तरी त्याच्या डोळ्यामध्ये पाण्याचा थेंब देखील येत नसेल तर आपण कुठल्या अंगाने म्हणणार आहोत त्याचा भावनिक विकास झाला? 2 महिन्याच्या पूर्वी धुळ्याच्या कार्यक्रमाला जात असताना माझ्याबरोबर एक ड्रायव्हर होता. त्या ड्रायव्हरला मी विचारलं, 4 दिवसापूर्वी तुला फोन केला, फोन का उचलला नाहीस? त्यानं उत्तर असं दिलं, आजीचं निधन झालं होतं सर. मग मी पुढे काही बोललो नाही. 5 मिनिटानंतर तोच मुलगा मला असं म्हणाला, सर गंमत झाली, माझ्या आजीचं निधन झालं होतं पण मला रडायलाच येत नव्हतं. सगळी रडत होती आणि ते रडतेला बघून देखील माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत नव्हतं. समोरचा व्यक्ती रडत असताना, आपल्या घरातलं कुणीतरी गेलेलं असताना देखील डोळ्याच्या कडा ओलावत नाहीत. या गोष्टीला आपण विकास मानणार आहोत का? या गोष्टीला आपण प्रगती मानणार आहोत का? आणि मी भावनिक विकासाची अजून गोष्ट सांगतो तुम्हाला. या वर्षीचा द इनसाइड नावाचा एक दिवाळी अंक आहे. तर इनसाइड नावाचा दिवाळी अंक वाचा. त्या दिवाळी अंकामध्ये शैक्षणिक प्रगतीच्या संदर्भानं आणि झेन झीच्या संदर्भानं तो अंक लिहिलाय. त्या अंकामध्ये असं सांगितलंय, आता जे शैक्षणिक धोरण आलं, इथं शिक्षकांची संख्याही अधिक असेल, की आता जे शैक्षणिक धोरण आलं त्या शैक्षणिक धोरणानुसार सगळ्यात जास्त महत्व जर शैक्षणिक धोरणात कशाला दिलं असेल तर ते भावनिक विकासाला दिलंय, ते युकीला दिलंय. म्हणजे विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास हा त्याच्या भावनिक विकासावर अवलंबून असतो. तुम्ही म्हणाल कसं काय? उदाहरणार्थ, प्रचंड राग आलेल्या स्थितीत त्याला अमेरिकेतल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतल्या किंवा कुठल्याही एखाद्या जगभरातल्या प्रसिद्ध युनिव्हर्सिटीतल्या एखाद्या शिक्षकाने येऊन शिकवलं तर राग आलेल्या स्थितीत त्याच्या मेंदूत शिकवलेलं जाणार का? राग ही भावना आहे, चिंता ही भावना आहे, दुःख ही भावना आहे. ह्या सगळ्या भावना जर त्याच्या स्टेबल नसतील, शांत नसतील, अशा काळात त्याला दिलेलं शिक्षण, त्याला शिकवलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये शिरतील का आणि त्या पेपरमध्ये उतरतील का? तर याचं उत्तर नाही असं आहे. म्हणजे भावनिक दृष्ट्या जेवढा तो स्टेबल आहे तेवढा तो जास्त प्रगती करणार आहे. आणि मी इथं अभिनव अकॅडमीमध्ये बोलतोय म्हणून ही गोष्ट सांगत नाहीये.
सर फार कमी शिक्षण संस्थांच्या मध्ये भावनिक विकासाकडे लक्ष दिलं जाते. सुदैवानं या अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष देखील या विषयात जास्त इंटरेस्टेड आहेत. म्हणजे त्यांनी स्वतः याचे प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि ते स्वतः प्रशिक्षक आहेत. ही सगळ्यात एक आनंदाची गोष्ट आहे. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तेच म्हणतंय की विद्यार्थ्याचा भावनिक विकास व्हायला हवा. त्या धोरणात 12.2 मध्ये काय सांगितलंय? 10वी-12वीच्या परीक्षा बंद करा, या परीक्षांची गरजच नाहीये असं नवीन शैक्षणिक धोरण म्हणतंय. बरं, मॉन्टेसरी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. मग मॉन्टेसरी या शब्द, हे मॉन्टेसरी कोण होतं? तर मॉन्टेसरी नावाची शिक्षणाची पद्धत आहे, ज्याने मॉन्टेसरी नावाच्या एका स्त्रीने आणलेली ती पद्धत आहे. त्या पद्धतीचा आधार कृतीयुक्त शिक्षण आहे. म्हणजे जोपर्यंत मुलं कृती करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या मेंदूचा विकास होत नाहीये. मग आता माझा प्रश्न असा आहे, या भावनिक विकासामध्ये, त्याचा भावनिक विकास सक्षम करण्यामध्ये सगळ्यात जास्त जबाबदारी कुणाची असते? तर सगळ्यात जास्त जबाबदारी ही पालकांची असते. त्याचा भावनिक विकास करण्यामध्ये, त्याला समजून घेण्यामध्ये, त्याला समजावून सांगण्यामध्ये. जेव्हा घरातले पालक शिक्षण, पद, प्रतिष्ठा, आर्थिक गोष्टी या सगळ्या सोडून जेव्हा तुम्ही मुलांच्या इतकं लहान होण्याचं ठरवता, तेव्हा मुलं मोठी व्हायला सुरुवात होतात. मुलांना मोठं करायचं असेल तर पालकांनी लहान होणं जास्त गरजेचं आहे. माझा प्रश्न असा आहे, पालक लहान व्हायला तयार आहेत का? बऱ्याच वेळा आम्हाला ते दिसत नाही. बहुतांश ठिकाणी आम्हाला ते दिसत नाही. बरं, आता काही पालक म्हणतात की आम्ही होतोय लहान सर, पण त्यांनी ठरवून घेतले कुठल्या ठिकाणी लहान व्हायचं. म्हणजे जर तुम्ही ऑफिसवरनं आला, तुमच्या अंगावरती पांढरा शर्ट आहे, चांगले कपडे घातलेले आहेत, आणि 3-4 वर्षाचं बाळ जर पळत आलं आणि पळत आल्याला जर त्यानं छातीला पाय लावून जर ते उभा राहायला लागलं, एका मिनिटाच्या आत आपण त्याला खाली ठेवतो आणि म्हणतो थांब ना 2 मिनिटं, कपडे तर बदलू दे. एका मिनिटाच्या आत पालकत्वाचा आनंद गेला. 2 वेळा बघतं, 3ऱ्या वेळेस ते तुमच्या जवळच यायचं थांबतं. परत येऊन बाळाने मिठी मारलेल्या आनंदापेक्षा कपड्याची किंमत तिथं जास्त होते. तिथं भावनिक विकास खुंटला. तिथं मुलांना आम्ही समजून घेणं जे आहे ते आमचं थांबतं. आणि बऱ्याच वेळा हे आमच्याकडनं घडतं. मला यन गेल नावाच्या शिक्षकाची स्टोरी तुम्हाला कदाचित ऐकली असेल. ती कुणाच्या बाबतीतली आहे? एडिसनच्या बाबतीतली गोष्ट आहे. त्याचे शिक्षक यन गेल नावाचे शिक्षक होते. त्या शिक्षकाने एडिसनच्या आईला एक चिठ्ठी पाठवलेली होती आणि तो एडिसन घराकडे चिठ्ठी घेऊन गेला. आईने ती चिठ्ठी वाचली आणि दुसऱ्या दिवसापासून एडिसनला शाळेत पाठवलं नाही. एडिसनला विचारलं, आई, शिक्षकांनी शाळेमधनं जी चिठ्ठी पाठवली ती काय आहे? आईने सांगितलं, शिक्षकाने असं पाठवलंय, तू जगातला सगळ्यात हुशार विद्यार्थी आहेस, तुला शिक्षणाची, शाळेत शिक्षण येऊन घेण्याची गरज नाहीये. तू शाळेत जरी नाही आलास तर तू जगातला सर्वश्रेष्ठ विद्यार्थी होशील किंवा माणूस होशील, असं त्या चिठ्ठीत लिहिलेलं होतं. एडिसन शाळेत गेला नाही. आईने त्याला शिकवलं, आईने त्याला मोठं केलं आणि मोठं झाल्यानंतर ती चिठ्ठी त्याच्या हातात लागली. त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं होतं, एडिसन हा शाळेतला सगळ्यात ढ विद्यार्थी आहे, याला शाळेत पाठवलं तर इतर विद्यार्थ्यांनाही त्रास होतो, शिकवताना अडचणी येतात, याला शाळेत पाठवू नका. आई कदाचित ती चिठ्ठी त्याच्या समोर ठेवून त्याची प्रेरणा तिथं संपवू शकली असती किंवा त्याला तसंच ऍक्सेप्ट करू शकली असती. एका मिनिटाच्या आत आई मुलाच्या बाजूने उभे राहिली आणि तिने सिद्ध केलं की मी माझ्या मुलाला मोठं करण्यासाठी सक्षम आहे. पालक आपल्या घरातल्या बाळाला मोठं करण्यासाठी सक्षम आहेत, फक्त आम्ही तो विचार आमच्या मनामध्ये घेतला पाहिजे आणि पालकत्वाची संकल्पना समजून घेतली पाहिजे. मी जाणीवपूर्वक एक वाक्य परत आत्ता म्हणतोय, पालकत्व ही शिकायची गोष्ट आहे. मी परत सांगतोय, पालकत्व ही नम्रपणे निष्ठावान पायी होऊन शिकायची गोष्ट आहे आणि आम्हाला ती शिकणं गरजेचं आहे. सुशिक्षित असणं म्हणजे आम्ही आदर्श पालक आहोत. मी खूप पदव्या घेतल्यात म्हणून मी चांगला पालक आहे, मला जगातलं सगळं कळतं म्हणून मी चांगला पालक आहे, या कुठल्याही वाक्याला अर्थ नाही. पालक हे शिकण्याचीच गोष्ट आहे. उदाहरण देतो, माझ्या समोर बसलेले जे आया आहेत ना, त्या आयांना माझा प्रश्न आहे, तुमचं बाळ 10वीच्या वर्गात असेल तर तुमचं आई म्हणून वय किती? तुमचं बाळ 10वीच्या वर्गात असेल तर तुमचं आई म्हणून वय किती आहे? 40 वर्ष, हो ना? साधारण 40 वर्ष, बरोबर ना? मुलगा 10वीच्या वर्गात असेल तर वडील म्हणून तुमचं वय किती? किती बोला? 5 वाढवा म्हणजे 45. चूक. मुलगा 10वीच्या वर्गात असेल तर आई म्हणून तुमचं वय 16 वर्ष आणि बाप म्हणून तुमचं वय 16 वर्ष. पुरुष म्हणून तुमचं वय 45 वर्ष, आई म्हणून तुमचं वय 40 वर्ष. आई जेव्हा स्त्री म्हणून मुलाशी वागते
त्यावेळेस मूल मोठं होत नाही. बाप वडील म्हणून वागण्याऐवजी पुरुष म्हणून मुलाशी ज्यावेळेस वागतात त्यावेळेस मुलगा मोठा होत नाही. मुलगा 16 वर्षाचा असेल तर आपण बाप म्हणून 16 वर्षाचे आहोत. मुलगा 16 वर्षाचा असेल तर आई म्हणून आपण 16 वर्षाचे आहोत. स्त्री आई कधी होते? मूल जन्माला आल्यानंतर. आणि पुरुष मूल जन्माला आल्यानंतर बाप होतो. तिथून पालकत्वाचं शिक्षण चालू होतं. मला सांगा बरं, अशी किती बाजारात पुस्तकं असतील की मूल जन्माला यायच्या अगोदर आम्हाला पालकत्व शिकता येईल? कदाचित ती प्रश्न उत्तर पाठ करून सरळ राज्यात पहिलं येता येईल. पण मुलं पुस्तकातलं ज्ञान उडवून लावतात. पुस्तकातलं ज्ञान ग्राउंड वरती लागू होत नाही. पालकत्वाच्या बाबतीत सांगतोय, पुस्तकातलं ज्ञान ग्राउंड वरती लागू होत नाही. कसं ते समजावून सांगू. उदाहरणार्थ, तुम्ही मार्केटमधनं पोहायला शिकायचं पुस्तक आणलं. पोहायला कसं शिकायचं वाचलं, पोहायला येईल नाही. पाण्यात पडलात, तुम्ही उत्तम पोहायला लागलात. तुमच्यासारखं कुणीही पोहत नाही. तुम्ही पट्टीचे पोहणारे झालात आणि त्या दिवशीपासून तुम्ही पुढच्या महिन्याभरात पोहायचं कसं हे पुस्तक लिहिलं आणि ते परत माझ्याकडे आणून दिलं. तुम्ही पट्टीचे पोहता म्हणून त्या ज्ञानाचा उपयोग मला होईल. दुसरी आई झाली, दुसरा वडील झाला, त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला होत नाही. ते ज्ञान त्याच्याजवळ राहतं. हे कृतीयुक्त ज्ञान आहे. स्वतःच्या वाट्याला आल्याशिवाय त्यातल्या काही गोष्टी कळत नाहीत. म्हणून पालकत्व ही शिकण्याची गोष्ट आहे आणि आम्हाला ती शिकली पाहिजे. भावनिक विकासामध्ये अजून एक गोष्ट सांगतो. पालकत्व शिकायचं म्हणजे नेमकं काय? तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, आपली मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत ही गोष्ट पहिल्यांदा मान्य करूयात. बरं, तुम्ही नाही म्हणा. मग माझा पुढचा प्रश्न असा आहे, मोबाईल मधलं तुम्हाला जास्त कळतं का त्यांना? बरं, तंत्रज्ञानाचं तुम्हाला जास्त कळतं का त्यांना? मग तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण गुरु कुणाला करून घ्यायला पाहिजे? त्यांना कोणी करून घ्यायला पाहिजे? जिथं गुरु करून घेण्याची वेळ येते ना सर, तिथं पालक वयाचा क्रायटेरिया पुढे आणतात. मी 40 वर्षाचा 45 वर्षाचा आणि याच्याकडनं शिकायचं, तेच शिकायला बाहेर कोर्स करतील. पण घरातल्या मुलग्याचं सांगतेलं ऐकत नाही. तर आपली तंत्रज्ञानातली मुलं आपला गुरु होऊ शकतात म्हणजे ते आपल्यापेक्षा हुशार आहेत ही गोष्ट आपल्याला मान्य करता येईल. मुलांना काय हवं आहे? मुलांना समजून घेण्याची फार गरज आहे. त्यांना जगातल्या अनेक गोष्टींचं ज्ञान आहे. वयाच्या 6व्या वर्षी मुलाचा मेंदू विकसित झालेला असतो. मी काय म्हंटल बघा, मुलाचा मेंदू वयाच्या 6व्या वर्षी विकसित झालेला असतो. त्याला कळालेलं, त्याला समजलेलं, त्याला जाणवलेलं, त्या तीव्रतेनं आपल्याला कळणं म्हणजे पालकत्व आहे. ते कळतं का? निळा पोपट नावाची एक सर कविता आहे. ती कविता सांगत नाही, त्या कवितेचा आशय फक्त सांगतो. म्हणजे ही काय गोष्ट शिकून घ्यायची हे तुमच्या लक्षात येईल. निळा पोपट नावाची कविता काय आहे? वर्गामध्ये एक शिक्षक शिकवत असतात. चित्रकलेचा तास असतो आणि चित्रकलेच्या तासाला शिक्षक फळ्यावरती पोपटाचं चित्र काढतात. वर्गातल्या मुलांच्याकडे बघतात आणि सांगतात, पोपटाचं चित्र फळ्यावरती काढलंय, ते काढून घ्या. मुलं आपल्या पेन्सिल तासतात, पोपटाचं चित्र काढायला सुरुवात करतात. हळूहळू पोपटाचं चित्र मुलांचं काढून येतं, संपत येतं. शिक्षक वर्गातनं इकडं तिकडं अशा फेऱ्या मारत असतात. सगळ्या मुलांचं पोपटाचं चित्र काढून होतं. अजून 15-20 मिनिटं तासिका शिल्लक आहे असं लक्षात आल्यानंतर शिक्षक म्हणतात की आता रंगवून घ्या. मुलं आपल्या रंगपेट्या बाहेर काढतात आणि ते पोपटाचं चित्र रंगवायला सुरू करतात. शिक्षक वर्गामध्ये फिरतच असतात. फिरता 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 शेवटच्या बेंचवरती जातात. शेवटच्या बेंचवरचा एक मुलगा पोपटाला निळा रंग देत असतो. शिक्षक बघतात आणि त्याला ओरडतात. ओरडायलाच पाहिजे, मारायचं नाही, बरोबर आहे ना? तेवढंच हातात आहे. चांगलं आहे, ठीक आहे, असू द्या, त्याच्यावरती सर बोलायला नको, GR आहे शासनाचा. तर शिक्षक ओरडतात. आता जास्तही ओरडायचं नाही बरं का आजच्या काळात. तर शिक्षक ओरडतात. ओरडून शिक्षक पुढे जातात. बाजूच्या बेंचवरचा मुलगा त्याला विचारतो, बाजूचा मुलगा, अरे पोपटाला हिरवा रंग असतो, तू निळा का दिलायस? तो मुलगा आपली रंगपेटी त्याच्याकडे सरकवतो आणि म्हणतो की माझ्या रंगपेटीतला हिरवा रंग संपलाय आणि हिरव्या रंगाला मॅच होणारा थोडासा दुसरा रंग निळा आहे. हिरव्या रंगाला मॅच होणारा दुसरा रंग निळा आहे हे त्या बाळाला कळालेलं शिक्षण व्यवस्थेला आणि पालकांना कळणं म्हणजे पालकत्व आहे. न बोलता एखादी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचणं म्हणजे पालकत्व आहे. आणि न बोलता एखाद्या विद्यार्थ्यांना आपल्यापर्यंत एखादी गोष्ट पोहोचायची असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पालकांनी कान उघडे ठेवणं गरजेचं आहे. आम्ही ऐकून घेण्याची सवय लावली पाहिजे. आता हा प्रश्न आपण एकदा स्वतःला विचारूया
की आम्ही मुलांचं ऐकून घेतोय का? आदेश देतोय. आमचे फक्त त्यांच्यासाठी काय असतात? आदेश असतात. मुलांचं आम्ही ऐकून घेतोय, मुलांचं मत विचारात घेतोय, मुलांना काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय? कधीही नाही. सगळ्यात वाईट गोष्ट सांगतो, अभिनवमध्ये दिवसभर तुमची दीदी आणि दादा जर शिकत असतील, संध्याकाळी गेल्यानंतर घरात पहिला प्रश्न असा त्यांना कधी विचारलाय, काय झालं ग दीदी आज? काय झालं रे दादा? बस इथं बस 5 मिनिटं, सांग मला आज काय काय झालं ते. मुंग्यांच्या वारुळातनं मुंग्या बाहेर याव्यात तसे सर मुलांच्या तोंडातनं शब्द बाहेर येतील. ऐकायला आम्ही तयार आहोत. कुणाशी बोलणार मुलं? कुणाला सांगणार त्याच्या आयुष्यात दिवसभरात काहीतरी घडलेलं? ज्या क्षणाला तुमचे कान बंद होतात, मुलं माध्यमातल्या चुकीच्या माणसांशी हे सगळं बोलत राहतात. आणि आम्ही काय म्हणतो माहित आहे, सर कधी कधी तो रात्रभर चॅटिंग करतोय. त्याचं चॅटिंग बंद होण्याचा एकमेव मार्ग जर कुठला असेल तर तुमचे कान उघडे झाले पाहिजेत. तो तुम्हाला का सांगत नाहीये? तुम्हाला सांगण्यासाठी तो तयार आहे, पण आम्ही बऱ्याच वेळा ऐकत नाही, समजून घेत नाही. सर 2 दिवसापूर्वी एका पालक मेळाव्याला गेलो. कार्यक्रम संपल्यानंतर आता बऱ्याच वेळा माझ्या वाट्याला हे येतंय, मी बोलून खाली आलो आणि एक पालक आले, म्हणाले सर आमचं पोरगा ऐकतच नाही हो. म्हणजे ही जागतिक समस्या आहे, आमचं पोरगा ऐकतच नाही. आता हा माझ्यासाठी प्रश्न नवीन नाही. मी शांतपणे ऐकून घेतला आणि पुढे त्या सरांच्या बरोबर बोलत राहिलो. हो हो म्हटलं सर, समजावून सांगायचं, असं काहीतरी त्रोटक उत्तर दिलं त्यांना आणि मी पुढे बोलत राहिलो. एक 5-10 मिनिटं ते पालक तिथंच होते. 5-10 मिनिटानंतर माझ्याकडे आले. मला म्हणाले सर तुमचं गाव कुठलं? मी म्हटलं गारगोटी. हो का म्हणाले, कुठं राहताय? मी म्हटलं साई कॉलनी. मला म्हणाले अहो आमदार सर आमचे अत्यंत जवळचे आहेत आणि तुमचं काही काम असलं तर मला सांगा. आपला शब्द टाळत नाही, आपला शब्द तिथं प्रमाण आहे. मनातल्या मनात म्हटलं आमदार शब्द टाळत नाही, पोरगं का घरात ऐकत नसेल? काय गंमत आहे माहिती आहे तुम्हाला? गाव माझ्या ताब्यात आहे, पोरगं का नाही? लक्षात आलं? पाहुणे माझ्याशिवाय पान पाहुण्यांचं हलत नाही. घरातलं का होत नाही? मुलाच्या बाबतीत काही होत नाही. त्याचं कारण आहे की त्याच्याबरोबरचा जो संवाद असायला पाहिजे तो संवाद त्याच्याबरोबर नाही. त्याला आम्ही हे प्रश्न विचारत नाही. मुलं माध्यमात तेव्हा बोलायला लागतात जेव्हा त्यांना ऐकणाऱ्या माणसांची संख्या घरात कमी होते. जरा सुदैवानं बरं होतं, आजी आजोबा होते. आता आम्ही स्थलांतर केले, नोकरी, घर, व्यवसाय या सगळ्या गोष्टींसाठी आपण बाहेर आहोत. त्याला समजून घेणारं कोण आहे? त्याच्याबरोबर बोलणारं कोण आहे? आणि त्याच्याबरोबर बोलणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळं मुलांच्या जगण्यात या गोष्टी बदलत आहेत. संवेदनशीलता नावाचं मूल्य आम्ही मुलांच्या मध्ये दिले नाही. मी एक गोष्ट सांगतो, जरा समजावून सांगतो, कदाचित वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. पालकत्व हे कधी कधी दांभिकतेसारखं वापरलं, म्हणजे दांभिकतेनं वापरलं जाते. दांभिकता म्हणजे काय? तुमच्या लक्षात आलं असेल दांभिकता म्हणजे काय? समजावून देतो. ग्रामपंचायतीचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम म्हणजे दांभिकता. दरवर्षी त्याच खड्ड्यात झाड. फोटो झाला की झाडाचा आणि आपला संबंध संपला. काही ठिकाणी स्वच्छतेचे जे कार्यक्रम आहेत ना, तेच कार्यक्रम. अगोदर कचरा टाकायचा, पांढरी इस्त्रीचे कपडे, मग हातात तो खराट आणि मग फोटो काढायचा. तसं दांभिकता पालकत्वामध्ये देखील आलेली दिसते. मुलांच्याकडे जे संवेदनशीलता नावाचं मूल्य आहे ते कुठून रुजतं? त्यांना पालकांची काळजी कधी वाटते? त्यांना आईची काळजी कधी वाटते? त्यांना अभ्यासाविषयीची जाणीव जी आहे ती कधी निर्माण होते? जर त्यांना ते हळूवारपणे सांगितलं तर, त्यांच्याशी बोलत राहिलो तर. हो का रे? किती छान, किती भारी आहे. हो का? आज असं घडलं, हे प्रश्न आम्ही मुलांशी बोलतच नाही आहेत. तो सांगायचा प्रयत्न करतोय ते त्याच्याशी आपण बोलत नाही. संवेदनशीलता नावाचं मूल्य कुठून आलं? तुमच्या माझ्याकडे कुठून आलं? आठवा ना, लहानपण आपला आठवा. घराच्या समोर अंगण असायचं, ते अंगण शेणानं सारवलेलं, मध्ये तुळशी वृंदावन, कोपऱ्यात कुठेतरी आजी सुपातनं तांदूळ पाकडत बसलेली असायची. ती मुठभर तांदूळ अंगणात फेकायची. चिमण्या यायच्या, कोंबड्या यायच्या, ते तांदूळ वेचायच्या. कधी अंगणात जर नखे काढत बसलो आणि अंगणात जर नख मी टाकली तर माझी आजी मला म्हणायची की अंगणात नख टाकू नको. मी तिला म्हणायचं काय होते अंगणात नख टाकली तर? ती म्हणायची अरे तांदळाचे दाणे 4 टाकलेत, तुझं नख तांदळाच्या दाण्यासारखं दिसतं. एखाद्या चिमणीनं तांदळाचा दाणा समजून जर ते नख खाल्लं तर चिमणीची आतडी खूप नाजूक असतात, ती फाटतील, चिमणी मरेल. आजी कुठेही जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून विद्यापीठाच्या पायऱ्या चढली नव्हती, पण तिला चिमण्या जगायला पाहिजेत ही जाणीव आणि संवेदना होती. ती संवेदना जशीच्या तशी मुलांच्या मध्ये रुजली. मी हे उदाहरण म्हणून फक्त देतोय. इथे बस रे मोरा,
बाळ घालते, चारा खा, पाणी पी आणि ओके. हे क्षणभर आनंद देणारं गाणं कधीच नव्हतं. मोराला बोलवायचं, त्याला चारा द्यायचा, त्याला पाणी द्यायचं आणि हे सगळं खाऊन झाल्यानंतर त्याला बुरकण उडून जाऊ द्यायचं. आता कदाचित सर मोराला बोलवलं जाईल, पाणी दिलं जाईल, चाराही दिला जाईल. बघ मी काही बोललेलो नाही सर. सर पाणी घ्या जरा. मी काहीही बोललेलो नाही. उडून जाऊ दिलं जाईल का, याच्या पुढे शंका आहे. प्राण्यांच्या वरती प्रेम करण्याचा संस्कार कुठून आला? घरातून आला ना. हे संवेदनशीलता नावाचं मूल्य मुलांच्या मध्ये रुजवण्याची जबाबदारी कुणाची आहे? ती मला असं वाटतं की ती पालकांची जबाबदारी आहे. आता तुम्ही म्हणाल असं का, तर त्याचं उत्तर देतो. सोशल मीडियामध्ये नकशिकांत नटलेल्या सजलेल्या एखाद्या मुलीचा फोटो टाकलेला असेल तर माझी सगळ्या सुशिक्षित पालकांना विनंती आहे, त्या फोटोच्या खाली कमेंट मध्ये जायचं आणि फक्त एकदा कमेंट चेक करायच्या. ट्रोल करणाऱ्या पोरांच्या झुंडीच्या झुंडी आहेत. कुठून आली ही मुलं? अभावातनं पडली? 9 महिने तुमच्या कुशीत मुलं वाढली, 18 वर्ष तुमच्या डोळ्यासमोर मोठं झाली. एखाद्या मुलीची छेड काढण्याची ताकद येते कुठून? एखाद्या मुलीला ट्रोल करण्याची क्षमता येते कुठून? का संवेदनशीलता त्यांच्या मनात येत नाही? आणि बऱ्याच वेळा सर दुर्दैवानं मला सगळ्या पालकांच्याकडनं हाच सूर ऐकायला मिळतोय, आमचं बाळ. मग ही बाळं कुठली आहेत? एलियन्स आहेत? ही बाळं कुठून आली? आम्हाला असं का वाटत नाही की कदाचित माझ्या बाळाकडनं ही एखादी चूक घडत असेल, मी चेक करायला हवं. माझं बाळ दुसऱ्या दिवशी कसा विचार करतंय हे चेक करायला हवं. त्याच्या मनात काय सुरू आहे हे मी तपासणं गरजेचं आहे. त्याला काय वाटतं, त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे हे मी बघायला हवं. हे आम्हाला असं का वाटत नाही? सगळी गोष्ट बिघडेपर्यंत आम्हाला असं वाटतं, मला थोडी शंका होतीच सर. सगळं होईपर्यंत तोपर्यंत काय करत होतो आपण? तोपर्यंत त्याच्याशी असा संवाद का झाला नाही? ह्या झुंडी कुठून येतात? ही वाक्य टाकणारी मुलं कोण आहेत? हे एकमेकाला त्रास देणारी मुलं कोण आहेत? आपण सगळीकडे दबक्या आवाजानं म्हणतोय गुन्हेगारी वाढते आणि व्यसन वाढतंय, या दोन गोष्टी सातत्यानं बोलतोय. मग असं समजायचं का की ते फक्त गडिंग्लज मध्ये नाहीये, या परिसरात फक्त ते नाहीये? असं का समजतोय आपण? आपण आपल्या मुलांच्या बाबतीत ज्या भूमिका घ्यायला पाहिजेत, जे पुढे जायला पाहिजे, आपण पहिल्यांदा स्वतःमध्ये ती संवेदनशीलता आणायला पाहिजे. आणि ती संवेदनशीलता मुलांच्या मध्ये आहे का, ती रुजते का, त्याच्याकडे ती उगवते का, हे देखील बघणं आपलं कर्तव्य आहे. पण बऱ्याच वेळा आम्ही ते करत नाही. सुविधा देणं म्हणजे पालकत्व नाही. मला पालक काही काही येतात आणि म्हणतात, सर आमचं पोरग आमचं ऐकत नाही किंवा त्याला कमी मार्क पडले, काय केलं नाही आम्ही त्याच्यासाठी? काय केलं म्हणजे तुम्ही काय म्हणता? बंगला घेतला, गाडी घेतली, शेती जमीन कुणासाठी कष्ट करावे आम्ही? त्यानं काय अर्ज केलाय तुमच्याकडं? कष्ट करून हे सगळं मला दिलं तर तुम्ही माझे बाबा, तर तुम्ही माझी आई, असा काय अर्ज नाही. त्यानं जे मागितलंय ते द्यायला आम्ही तयार आहोत. त्यानं काय मागितलंय? वेळ. ती सोडून आम्ही सगळं त्याला द्यायला तयार आहोत. आणि जरासं माफ करा, मी कडू बोलणारा वक्ता आहे, मी बोलतो पुढचं वाक्य सर. बहुतांश ठिकाणी मुलांना जे म्हणतो ना आपण काय करत नाही आम्ही त्यांच्यासाठी, ते त्यांच्यासाठी कमी भावकीला दाखवायला जास्त आहे सर. बहुतांश ठिकाणी आम्ही जर त्यांच्यासाठी काय करतोय असं म्हणतोय, तर त्यांनी जे मागितलंय ते आम्ही द्यायला तयार आहोत का? त्यांनी मागितलंय आपला फक्त वेळ. वेळ द्या, मला वेळ द्या, माझ्यासाठी वेळ काढा. आणि आम्ही सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढायला तयार आहोत. त्याला अपेक्षित असणारा वेळ बऱ्याच वेळा आम्ही त्याला द्यायला तयार नाही. मग ती वेळ देणारी व्यक्ती त्याच्या आयुष्यात त्याला जास्त महत्वाची वाटायला लागते. सोशल मीडियाची जागा का त्यांनी घेतली? तर त्याचं कारण हे आहे, तिथं आवश्यक असणारा वेळ त्यांना मिळतोय आणि आपण तो त्यांना देत नाहीये. बरं, हा संवाद त्यांच्या बरोबर काय होत नाही? तर त्याचंही कारण असं आहे की आई वडिलांचं मत असं आहे की मुलं मोबाईल ऍडिक्टेड आहेत. चूक, पालक ऍडिक्टेड आहेत मोबाईल. मुलं मोबाईल ऍडिक्टेड आहेत, फक्त विद्यार्थी मोबाईल ऍडिक्टेड आहेत. तुम्ही आम्ही मोबाईल ऍडिक्टेड नाहीये? सांगा मला नाही म्हणून फक्त, मग मी उत्तर देतो त्याचं. कोकणात फिरायला गेला होता मध्यंतरी, आता मागच्या महिन्यात. सरांनी सगळं चेक केलं तुमच्या मोबाईलचे स्टेटस किती होते.
तुम्ही निसर्ग बघितलात का? तुम्ही समुद्र बघितला का? तुम्ही जिथे फिरायला गेला होता ते ऐतिहासिक स्थळ मंदिरं बघितलीत का? हे सगळं बघण्यापेक्षा आम्ही सेल्फी काढून फोटो स्टेटसला ठेवतो पहिल्यांदा. आणि किती वाढदिवसाला तर एकेकांच्या सर 200-200, 300 फोटो स्टेटसला. आणि दुःख कुठे पुढे सांगतो, ज्याच्यासाठी ठेवलं त्यानं बघितलं नाही, हे खरं दुःख. आम्हाला काय दाखवायचं असतं? आम्ही गेलो कोकणात फिरायला, हे पाठीमागच्यांना दाखवायचं सर. आम्ही मोबाईल ऍडिक्टेड नाहीये. किती घरं आहेत अशी मला सांगा? तुमच्या घरात जेवढे मोबाईल आहेत त्याच्या 10% किमतीची साहित्यातली किंवा इतर क्षेत्रातली आमच्याकडे पुस्तक आहेत. मुलांची मोजू नका त्याच्यात. तुकाराम जन्माला यायला पाहिजे, ज्ञानेश्वरासारखं वर्तन व्हायला पाहिजे, मुलं आदर्श विचारांची व्हायला पाहिजे, महापुरुषांची चरित्र आणि चारित्र्य त्यांच्या समोर येणार नाही, त्यांना जगातल्या ज्ञान गोष्टी आम्ही शिकवणार नाही. कसं काही मुलांच्याकडे ते सगळं येईल? मी मला सांगा, जबाबदारी दिली, निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग घेतला, म्हणजे आता हे थोडं फोडून सांगतो. निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग म्हणजे घरात तुम्ही फ्रीज घेतला, फ्रीज 8 वर्षाच्या, 12 वर्षाच्या, 13-14 वर्षाच्या बाळाला विचारलं का घरात फ्रीज घ्यायचंय, तुझं मत काय आहे? विचारलं? एकदा देखील नाही. तुम्ही काय म्हणता माहिती? त्याला काय कळतंय? घेतला कोणासाठी? त्याच्यासाठी. त्याला काय म्हणता तुम्ही? त्याला काय कळतंय? म्हणजे आमच्याकडची प्रक्रिया सांगतो सर. लग्न होईपर्यंत सगळी एकत्र येतात आणि काय म्हणतात माहिती? याला काय कळतंय? त्याला ठेवा मागं. याला काय समजतंय? त्याला नका घेऊ. आणि लग्न होऊन 8-10 दिवसानंतर ते चुकलं तर ही सगळी एकत्र येतात. म्हणतात लग्न झालं की एवढं कळत नाही का? म्हणजे लग्न हा कळण्याचा क्रायटेरिया. लग्न हा कळण्याचा क्रायटेरिया. 12 वर्षाच्या बाळाला फ्रीज मधलं काहीही कळत नसेल बापू. रंग तरी कळेल, रंग तरी कळेल ना त्याला. त्याच्या चॉईसनं तो म्हणेल ना हा रंग चांगला वाटतोय, म्हणेल ना तो. आम्ही त्याला विचारलं का तुम्हाला मिक्सर घ्यायचा आहे? विचारा ना त्याला एकदा, मिक्सर घ्यायचंय तुला काय वाटतं? त्याची मतं तरी जाणून घ्या, मतं तरी त्याची ऐकून घ्या, तो काय म्हणतो हे तरी समजून घ्या. पण आम्ही आमच्या मुलांना दुबळं केलंय बऱ्याच ठिकाणी, दुबळं. मी बऱ्याच वेळा बोलतोय बरं का, हे वाईट वाटून घ्यायचं नाही. कुठलीही संस्था, शिक्षण संस्थेत मी बघतोय सर, अकॅडमी सुटली, संस्था सुटली, मुलींचं दप्तर आईच्या पाठीवर, टिफिन बॉक्स मुलीच्या आईच्या हातात. मग माझं असं मत आहे, तिचं काय ऍडमिशन घेतलंय तुम्ही? तुम्ही घ्यायचं ना ऍडमिशन. तिचं दप्तर तुम्ही कसं काय घेऊ शकता? तिचा टिफिन बॉक्स तुम्ही कसं काय घेता? कशासाठी? उद्या कुठपर्यंत आपण हे घेऊन जाणार आहोत? हे कुठपर्यंत घेऊन जाणार आहोत? सुनीता विल्यम्स अंतराळयानात गेल्या होत्या. 8 दिवसासाठी महिला गेली होती. 8 दिवसासाठी सुनीता विल्यम्स गेल्या होत्या. किती दिवस राहावं लागलं होतं? 286 दिवस वरती राहावं लागलं होतं. सासरवाडीला जाल, म्हणजे तुमची ती सासर दिसत आहे तिथं, तिकडे जाल, अंतराळयानात जाणार. सोपं आहे ना सर सासरला जाणं. म्हणजे तिथं नवऱ्यानं त्रास दिला, तिथं सासून त्रास दिला, तिच्या फ्रीजमध्ये सगळ्या भाज्यांनी भरलेलं फ्रीज नाही, जाल तिथपर्यंत भांडत. अंतराळयानात कसं जाणार? का कुठलं एखादं यान सरांना सांगणार सर यान द्या, आम्ही जातो तिथपर्यंत? मुलांच्या पाठीमागे आपण कितीपर्यंत जाऊ? त्याला काही मर्यादा आहेत आणि त्या मर्यादा आपण स्वतःवरती घालून घेतल्या पाहिजेत. वर्क रिस्पॉन्सिबिलिटी आणि ओन रिस्पॉन्सिबिलिटी ही त्याची जाणीव त्यांना करून घ्या. त्यानं निवडलेल्या कामाची जबाबदारी त्याची आहे आणि त्याच्या आयुष्याची जबाबदारी त्याची आहे. ती जाणीव कधी करून देणार? मी बघितलंय 10वी-12वीच्या मुलांना सर चप्पल खरेदी करायला जर पालक घेऊन गेले ना, त्याला काय सांगतात? हे नको, हे घे. ते म्हणते बरं का, हे टोचतंय. आई सांगते हे चांगलं दिसतंय, घे. टोचलं तरी चालेल, पण हे चांगलं दिसतंय, घे. नाही बघा ना तुम्ही लग्नात, आता उन्हाळा चालू झाला, मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात मी बघतोय सर 3-4 वर्षाचं बाळ, 3-4 वर्षाचं बाळ आहे, त्याला आई मे महिन्यात वर आम्ही आत्ता जॅकेट घातलं तसलं जॅकेट का? पाहुण्यांच्या ते चांगलं दिसलं पाहिजे. अक्षरशः उकडून मरते ते पोरगं. त्याचा एक फोटो चांगला येत नाही. 12 दिवस आठवा ना मुलांच्या तुमच्या, रडून घाईला आले ते पोरगं. करते जॅकेट काढायचं नाही सर, दिसलं चांगलं पाहिजे. त्याच्यासाठी काय गरजेचं आहे हे आम्ही बऱ्याच वेळा बघत नाही. मुलांना इन्स्ट्रक्शन देणं आम्हाला सगळ्यात जास्त आवडतं. त्याला सूचना द्यायच्या, सगळ्या सूचना द्यायच्या. गाडी जर चालवत असेल, गाडीतनं उतरत असलं ना, उतरू दे ना, उभा राहील ना. उतरायच्या अगोदर वर तिथं 2 मिनिटं थांब 2 मिनिटं थांब. त्याला रस्ता क्रॉस करू द्यायचा नाही, त्याला गाडीतनं उतरू द्यायचं नाही, त्याला एखाद्या वस्तूला हात लावू द्यायचा नाही.
इस्त्री करत असेल ना आई किंवा वडील, भाजेल बघ, त्याच्या डोक्यात एवढं येतं, आईला भाजत नाही, बाबाला भाजत नाही, मलाच कसं काय भाजते. आणि हे कधी सांगतच नाही, हे इथं धरलं की भाजत नाही. तुमचं लहान बाळ जरी 2 वर्षाचं असलं तरी तुम्ही त्याला जर असं म्हणालात, मला सांगा इथं भाजतंय लाव हात, म्हणाल तर म्हणेल लावी, तेवढं त्याला कळतंय. पण बऱ्याच वेळा आम्ही काय करतोय, त्याला सूचना देण्यावरती आमचा भर आहे. बर, सूचना द्या ना, म्हणजे काय सूचना असते माहिती आहे, परवानगीशिवाय आत येऊ नये, मान्य. परवानगीशिवाय आत येऊ नये, येथे थुंकू नका, मान्य. करायचं काय हे कधी सांगितलं का? पाठी बदला ना जरा, ती परवानगी घे आणि आत ये म्हणा ना. आणि परवानगीशिवाय आत येऊ नये म्हणजे तर येऊ नये, नकारात्मक जेवढं बोलता येईल तेवढ्या मुलांशी आम्ही त्या नकारात्मक बोलत राहतो. कसं त्यांचा विकास होणार? जबाबदारी मुलांना देत नाही. माझी विनंती आहे तुम्हाला की मुलांना जबाबदारी द्या. त्यांना सोयीच्या गोष्टी तुम्ही करू नका. त्यांना दुबळं करण्यामध्ये आम्ही पुढे आहोत. मी अत्यंत हे धाडसानं अजून विधान करतोय. 5वीच्या वर्गाच्या पुढच्या वर्गात मुलगा गेला, मुलगी गेली, तिच्या आंघोळीचे कपडे आईनं धुवायचे नाहीत, त्याच्या जेवणाचं ताट आईनं उचलायचं नाही, त्याचं अंथरूण आईनं आवरायचं नसतं. आम्ही हे जर करत असेल तर आम्ही आमच्या मुलांना दुबळं करतोय. ती जबाबदारी पूर्णता त्याची आहे. लाईट बिल तुम्ही भरताना घरातलं द्या एकदा मुलाकडे आणि सांगा, लाईट बिल भर, माझ्या समोर भरून दाखव. चल तुला एमएससीबी दाखवून आणतो, तर तुला तहसीलदार कार्यालय दाखवून आणतो, चल तुला एक अर्ज कसा करायचा हे शिकवतो. हे एकदा त्यांना समजून द्या, हे दाखवून द्या. त्यांना ते करता आलं पाहिजे. विमानाचं तिकीट बुक करा, कॅन्सल करा, परत पैसे येतात. रेल्वेचं तिकीट बुक करा, परत कॅन्सल करा, पैसे परत येतात. ग्रॅज्युएशन झालेली मुलं बँकेत उभारल्यानंतर पैशाचे आकडा कुठं टाकायचं आणि नाव कुठं टाकायचं हे देखील कळत नाही. कुठलं शिक्षण घेतलं? मग ही जबाबदारी आमची नाहीये. माझी अजून एक कळकळीची विनंती आहे, मुलांनी वाईट वागू नये असं जर वाटत असेल तर हे सातत्यानं मुलांना सांगून मुलांच्यात बदल होत नाही. मुलं ऐकत नाहीत, काळजी करू नका. मुलं पाहतायत याची जास्त काळजी करा. त्यांच्या समोर आम्ही जे प्रेझेंट होतो किंवा जे दिसतं तेच ते आपल्या वर्तनामध्ये आणतात. आणि ते वर्तनामध्ये आणू नये असं वाटत असेल तर त्यांना दाखवणं देखील आपलं चांगलं पाहिजे. आम्ही ते दाखवलंय का? ज्या घरात मूल खूप आगाऊ आहे, दंगा करतं, बाहेर काहीतरी आगाऊपणा करतं, मारामारी करतं किंवा हे सगळ्या गोष्टी करण्याकडे त्याचा कल आहे, माझी विनंती आहे पालकांना, त्याला काही करायचं नाही. कोकणात फिरायला घेऊन जायचं नाही, काउन्सिलरकडे घेऊन जायचं नाही. एकदा कळंब्याला जेल दाखवून आणायचं. कळंबा एकदा फिरवून आणा ना मुलांना, काय अडचण आहे? वाईट आहे? त्याला एकदा कळू देतो ना. जर एखाद्या मुलीची छेड काढल्यानंतर काय परिस्थिती उद्भवते हे जोपर्यंत ते जेलमध्ये जाऊन बघणार नाही तोपर्यंत त्याला कितीही सांगावं, माझ्यासारखी 100 लिहून बसवा त्याच्या पुढे, बदलच होणार नाही. कृतीत ज्ञान मुलाला जास्त लवकर कळतं आणि आम्हाला ते देता आलं पाहिजे. वपू काळेंचं एक खूप छान विधान आहे, मी तुम्हाला सांगतो ते काय आहे. ते असं म्हणतात की जत्रा बहुरंगी असते, बहुढंगी असते. हे जग बहुरंगी आणि बहुढंगी आहे. तसं मुलं जर 10 घटका घरात रमावी असं वाटत असेल तुम्हाला तर 4 घटका त्याचा हात न सोडता त्याला जत्रेतनं फिरवून आपण आणलं पाहिजे. ही जत्रा त्याला आपण दाखवली पाहिजे. चांगलं काय वाईट हे त्याला सांगितलं पाहिजे. मुलांनी मोबाईल वापरू नये असं प्रत्येकाला वाटतं, पण मोबाईल मध्ये काय वापरायला पाहिजे याचे पर्याय आम्ही त्याच्यासमोर किती ठेवलेत. बरं, टीव्ही बघू नये मुलांनी, मग आणला का घरात? विचारा ना स्वतःला, का आणला टीव्ही घरात? बरं, तुमच्यापैकी किती पालक असे आहेत की त्यांनी हातात कॉफीचा कप घेऊन शांतपणे 1-2 तास टीव्ही बघितला? किती जण आहे? मग तुम्ही बघितलं कोणी 2 तास शांतपणे, न कुणी हाक मारली नाही आणि तो डिस्टर्ब कुणाचं झालं नाही तरी 2 तास टीव्ही बघितला असं कोण तुमच्यापैकी नाही? घेतला का? मग टीव्ही का घेतला? जुना बदलून आता नवीन घेतला असेल मोठा. कशासाठी सांगू सर? परत तेच, पाहुण्यांना दाखवायला. आमच्या घरात मोठा टीव्ही आहे, बरोबर, बघायचं काय त्याच्यातनं घेतलं नाही. मुलांनी बघू नये असं वाटतंय. आपण तरी बघून काय केलं? आपण त्याच्यातलं काय काय घेतलं, काय बघितलं? आम्हाला कधी टीव्हीने सांगितलं? म्हणजे एमपीएससी युपीएससीचा अभ्यास कसा करायचा असतो, जेईई नीटचा अभ्यास कसा करायचा असतो, कोणती पुस्तकं वापरायची असतात, अभ्यासक्रम कुठला आहे हे आम्हाला कधी सांगितलं नाही. मुलांनी घरात अभ्यासाचं वेळापत्रक कसं तयार करावं हे कधी शिकवलं नाही. टीव्हीनं आणि माध्यमांनी आम्हाला फक्त त्यांच्या फायद्याच्या गोष्टी सातत्यानं दाखवल्या. काय? शॅम्पू कुठला वापरायचा, साबण कुठला वापरायचा, परफ्यूम कुठला वापरायचा, गाड्या कुठल्या वापरायच्या, हेच सातत्यानं ते आम्हाला सांगत आलेत ना, आणि आम्ही ते बघत आलो.
आता दिवाळी झाली ते आजोबा एक होते, येतो माहिती का, उठा येत होते माहिती, आजोबा उठा, अभ्यासाला उठवायला येत होते नाही, त्यांचं साबण खरेदी करा. आणि काही काही ठिकाणी असं वाटत होतं तो साबण जर खरेदी नाही केला खरेदी तर आपण गरीब असल्याचा फील उगाच येत होता. ते त्यांची जाहिरात करतायत. म्हणजे पैसे घामाच्या कुणाच्या आहेत? आमच्या. माध्यमं कुठली बघायला आणली? मुलांना उपयोगाची नसणारी, आपल्याला स्वतःला उपयोगाची नसणारी. या माध्यमाने आर्थिक साक्षरता नावाचा विषय कधी पालकांना शिकवलाय कधी आर्थिक साक्षरता विषय? नाही. बोगस कंपन्यांच्या मध्ये पैसे घातलेले किती लोक आहेत? गरीबच पुढे आहे सर. आणि त्याच्यात शास्त्र सुशिक्षित आहेत. विचार करून बघा ना, मग माध्यमांचा उपयोग काय आम्हाला झाला? आम्ही ते घरात आणलं, जे मुलांसाठी आवश्यक आहे ते आम्ही घरात आणलं नाही आणि त्यांच्यासाठी पोषक असणाऱ्या गोष्टी केल्या नाहीत. मी एक विधान अजून जाणीवपूर्वक करतो. मुलांना शिक्षक किंवा पालक घडवू शकत नाहीत. मी परत एक वाक्य वापरतो की मुलांना शिक्षक किंवा पालक घडवू शकत नाहीत. ती घडू शकतील असं फक्त वातावरण देऊ शकतात. मुलं त्यांच्या गतीनं घडतात. आमची जबाबदारी असते त्यांना त्या पद्धतीचं वातावरण देणं. आज हे इन्स्टिट्यूट त्या पद्धतीचं वातावरण देते. आम्ही आमच्या घरातलं वातावरण त्या पद्धतीनं ठेवणार आहोत का की मुलांना तिथं सुरक्षित वाटेल? तुमच्या मुलांच्या बाबतीत एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारून बघा. आता या क्षणाला तुमच्या मुलांच्या बाबतीत चुकून एखादी चुकीची घटना घडली, म्हणजे त्याच्या मित्राबरोबर काही वादावादी झाली, त्यानं कुणाकडून तर पैसे उसने घेतले न सांगता, अशी काहीतरी एखादी चुकून घटना घडली मुलांच्या बाबतीतली, त्यानं ही घटना पहिल्यांदा कुणाला सांगायला पाहिजे? कुणाला सांगायला पाहिजे? आई किंवा वडिलांना. ते पहिल्यांदा आई किंवा वडिलांना सांगतं का? लपवतो कुणापासून? समजायचं, ज्या क्षणाला आपलं बाळ आपल्यापासून अशी एखादी घटना लपवायला लागले त्या दिवशी आपण समजायचं आपलं पालकत्व संपलंय. आपण पालक, त्याचे आदर्श पालक होऊ शकत नाही. मुलाला घर सुरक्षित वाटलं पाहिजे. त्याचे आई आणि वडील त्याला पहिल्यांदा सुरक्षित वाटले पाहिजेत. माझ्या आयुष्यात चुकून घडलेली घटना माझे आई वडील अत्यंत चांगल्या आणि योग्य पद्धतीने समजून घेतील अशा पद्धतीचं माझ्या घरात वातावरण आहे, हा विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण करणं म्हणजे पालकत्व आहे. आम्ही तो विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण केलाय का? तो विश्वास का निर्माण होत नाही? पुन्हा तेच की आम्ही 40-45 वर्ष वयाने त्यांच्याशी वागतोय. 16 वर्षाचे असताना आम्ही काय होतो, आमच्या जगण्यामध्ये काय काय झालं, आम्हाला कुठला संघर्ष करावा लागला होता, त्याच्यापेक्षा अधिक संघर्ष या झेन-जी पिढीला करावा लागतोय, हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. आणि याला साधा उपाय आहे. साधा, मी तो साधा उपाय तुमच्या समोर ठेवतो. काय आहे साधा उपाय? हे सगळं जर करायचं असेल तर हे मायेनं, प्रेमानं, आपुलकीनंच होतं. मुलं धाकानं मोठी होत नाहीत, मुलं प्रेमानं मोठी करता येतात. मुलं संयमानं मुलांना मोठं करता येतं. माझा प्रश्न असा आहे, इकडल्या सगळ्या वडील पालकांना प्रश्न आहे. तुमची मुलगी आता 8वी, 9वी, 10वी, 11, 12वीच्या वर्गात असेल. किती वडील असे येत आहेत की तुम्ही तुमच्या मुलीला जवळ घेतलं, तिला कळकळून मिठी मारली, तिचा मुका घेतला, तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तुमच्या मुलीला मिठी मारून किती दिवस झाले? तुमच्या मुलीचा मुका घेऊन किती दिवस झाले? तुमच्या मुलीच्या हातात हात घेऊन तुम्ही तिच्या बरोबर बसून तिला अंजारून गोंजारून किती दिवस झाले? आणि माझा हाच प्रश्न आयांना आहे. मुलगा 11-12वीला असेल तर मुलाचा मुका घेऊन किती दिवस झाले? त्याला जवळ घेऊन किती दिवस झाले? त्याला मिठी मारून किती दिवस झाले? आता हा प्रश्न विचारला की काही काही आई आणि वडील हसतात. मी प्रश्न असा विचारलाय, तुमच्या मुलाचा मुका घेऊन किती दिवस झाले? मुलाचा मुका तुम्ही नाही घ्यायचा तर मग कोण घेणार? अजून कडू आहे, तुमच्या मुलीचा मुका तुम्ही नाही घेणार तर कोण घेणार? मुलीचा मुका घ्यायचं का बंद केलं? ती नांदायला निघाली ना सर, किंवा बापाच्या डोळ्यात पाणी येतं, ढसा ढसा बाप रडतो कॅमेरा लागला की. सुखाचं साधन आत्ता घरात आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कधी विचारलं? इथं काही मुली आणि मुलं बसलेत, मी त्यांना प्रश्न विचारतो, हा बापाला मिठी मारावी अशी वाटत नाही? आईच्या कुशीत जावं असं वाटत नाही? कधी विचारलं त्या मुलांना आईच्या कुशीत जावं असं वाटतंय का नाही? वडिलांना मिठी मारावी अशी वाटते का नाही? काय समजून घेतलं आम्ही? तुम्ही मिठी नाही मारणार. 25 वर्षापर्यंत मुलांना प्रेमाची आणि मायेची गरज आहे, आपुलकीची गरज आहे. कोण म्हणतं ती चुकतायत? असेल ना थोड्या इकडे तिकडे गोष्टी,
पण त्या मुलांना कुणीतरी जवळ घेणं गरजेचं आहे ना. आणि अजून धाडसाचं विधान करतो, ज्या घरामध्ये आई मुलाला, वडील मुलीला मिठी मारतात, वयाच्या 25व्या वर्षापर्यंत हे ज्या घरातनी होतं, त्या घरातली पोरं 31 डिसेंबरला पार्टीला बाहेर नाही, घरात असतात. वेगळं काही करावं लागत नाही. आहेत ना बरीच घरे आहेत तसे, वेगळं काही करावं लागत नाही. का त्यांना जवळ घेत नाही आपण, त्यांना का समजून घेत नाहीये? आणि त्याच्या पुढचं अजून मोठं विधान, तुमची मिठी सैल झाली, बाहेर मिठी पडली म्हणून समजायचं. आपली जेवढी मिठी सैल होईल तेवढी मुलं आपल्यापासून राम जातील. संतांचं वचन आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. पाळण्याची दोरी हातात घेऊन जगाचा उद्धार होत नाही. कुठपर्यंत जाऊ द्यायचा तो पाळणा आणि कुठून मागे ओढायचा हे सगळ्यात जास्त कुणाला कळत असेल तर आईला आणि वडिलांना कळत असतं. आम्ही ते केलं पाहिजे. आमच्याकडे डोक्यात असतं, आम्ही ते केलं पाहिजे ना. का धाडसानं आपण करत नाही आहोत? का जी आर काढलाय शासनानं हे करू नका म्हणून? आम्ही त्यांच्याबरोबर संवादच ठेवून देत नाही. जगातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत येत आहेत, अत्यंत वेगानं त्यांच्यापर्यंत येत आहेत. 2 GB डाटा आहे. 2013ला जर बघितलं ना, हातात मोबाईल होता, जो डाटा यायचा आपण मोबाईल चालू करायचो, सगळे व्हॉट्सअपचे मेसेज आले की बंद करायचो. आज 2 GB डाटा त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. कुठं कुठं संपवतायत ती, विचार कसे बदलतायत त्यांचे, काय बघतायत ती माहितीये तुम्हाला? सोशल मीडियामध्ये त्यांचे हिरो बदलले. मुलांना असं वाटायचं, मुलींना असं वाटायचं की पालक आपले हिरो आहेत, मग आपण त्यांचे हिरो आहोत हे त्यांच्या समोर आम्ही का प्रेझेंट करत नाही? त्यांच्या समोर तशा पद्धतीने काय येत नाही? त्यांचे हिरो बदलले ना. आणि कुणी बदलले? माध्यमांनी त्यांचे हिरो बदलले. 2 GB डाटा संपवणं काही काही लोकांचं टार्गेट आहे. रात्री 11 वाजता डाटा शिल्लक असेल आणि झोप आली तर झोपेला मागे सरून डाटा संपवायचा. रात्री 12 वाजता परत डाटा. रात्रभर मुलं मोबाईलवरती आहेत काही काही ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाची अजून गोष्ट काय, याच्याबद्दल इन्स्टिट्यूटकडे एक तक्रार असते सर. कुठली? सरांच्या काही यायचं आणि म्हणायचं, सर तुम्ही सांगा ना जरा मोबाईल वापरतं ते घरी. म्हणजे तुम्ही वाईट झाला तर मुलांच्या बरोबर चालतं, आम्ही वाईट नाही होणार. आम्ही त्याला धाडसानं नाही सांगणार. वाईट कुणी व्हायला पाहिजे मोबाईल वापरण्याच्या बाबतीत? संस्थेनं. बर, माझा प्रश्न असा आहे, मोबाईल कुणी दिला? तुम्ही. रिचार्ज कोण करतोय? तुम्ही. वापरतोय कुठं ते? घरात. आणि बंद कुणी करायचं? यांनी. कसं काय? यांच्या अंगात येते म्हणजे ते घरात मोबाईल वापरतायत नाही यांना कळतंय. तुमची अपेक्षा की यांनी त्याचा मोबाईल बंद करावा. कधीतरी धाडस करा ना हो आणि म्हणा ना नाही मोबाईल वापरायचं. हे बघ, संध्याकाळी 7 नंतर आमच्या सगळ्यांचे मोबाईल ड्रावर मध्ये जातील. मी वापरणार नाही. मी कादंबरी वाचत बसतोय, मी पुस्तक वाचत बसतोय, बस माझ्या शेजारी आणि तुझा अभ्यास सुरू कर. पण आता तर ते शक्य नाही सर. आता तर जिल्हा परिषद सुरू आहे. आता कधी शक्य आहे का ते? आम्ही प्रचारात गुंग. मुलांना काय सांगतो, मी टीव्ही बघतोय, तू अभ्यास कर. मी हे करणार, तू अभ्यास कर. कसं काय? त्याच्या हाताला धरून चाललं पाहिजे ना. तुम्ही त्याच्या हाताला धरल्यानंतर जगात सगळ्यात जास्त विश्वासाचं वातावरण त्याच्या मनात निर्माण होतं की चला माझे वडील माझ्या सोबत आहेत, माझी आई माझ्या सोबत आहे. याच्या इतकी प्रेरणा दुसरी कुठलीही नाही त्याच्यासाठी. पण आम्ही त्यांना इन्स्ट्रक्शन, तू बस अभ्यासला बस. बरं, त्याच्याविषयी सतत नकारात्मक. त्यानं कधीतरी मोबाईल जरी वापरला तरी आम्हाला त्याचं वाईट वाटतं. मी मगाशी म्हणालो तसं 4 घटका त्याला रमू द्या, 10 घटका इकडे तो रमेल. आणि हे वातावरण आम्ही घरात निर्माण करू शकतो. घरातली आचारसंहिता आम्ही तयार केली, मुलांच्याकडे ती आचारसंहिता येते. पण हे येत का नाही? तर मी जे पहिल्यांदा बोललो, बौद्धिक विकासाकडे आमचं जास्त लक्ष आहे. त्यानं एवढी मार्क मिळवली तरच तो चांगला. मी काही काही पालकांचं बघितलंय, पलीकडच्या घरातला मुलगा जर स्कॉलरशिपला पहिला आला, अलीकडच्या घरातले जगत नाही सर. त्याला बदडूनच काढतात, त्याला चांगले मार्क पडतात, तुझं काय? बरं ठीक आहे, ही अपेक्षा तुमची असू नये असं माझं मत नाही. असायलाच पाहिजे, नक्की असायला पाहिजे. तुम्ही तेवढी मेहनत करून त्यांना त्या चांगल्या इन्स्टिट्यूट मध्ये घातलंय तर त्याला चांगली मार्क मिळायला पाहिजे, ही निश्चित अपेक्षा असायला पाहिजे. त्याचं एक उदाहरण सांगतो सर. एक 4 वर्षापूर्वीची घटना आहे. 7वीच्या वर्गातला विद्यार्थी आहे, त्याचा निकाल लागला आणि तो निकाल घेऊन असा समोर येत होता. वडील
कोचवरती बसले होते, म्हणजे सोफा सेटवरती बसले होते. त्यांनी बघितलं मुलगा चालत होते, यांना पटकन आठवलं आज निकाल होता. म्हणजे ते असं बघितल्याशिवाय आठवत नाही. सर 2 दिवसापूर्वी मला एका पालकांचा फोन आलाय, सर मुलगा जरा तुमच्याकडे पाठवायचा आहे. म्हटलं कितवीला आहे? तर तो 7वीला आहे. आणि 10 मिनिटांनी मला फोन आला, सर नाही तो 6वीला आहे. आला सर, सत्य घटना आहे. दादा नंतर सांगतो कोण आहे ते, तुमच्या ओळखीचे आहेत. हे आहे. मुलगा असा समोरच चालत निकाल घेऊन येतोय, वडिलांच्या लक्षात आला आज निकाल आहे. मग काय जागृत झालं त्यांचं? पालकत्व. तेवढ्या पुरतं ते तेवढं दिसतं. आणि त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट येते, युगो. तू मला उलटून बोलतोस, माझ्या पुढे तसं करतोस, हे आपल्याला सारखं वाटत असतं बरं का. मला विरोध करतोय, मला उलटून बोलतोय, मला एखादं वाक्य विचारतोय. आणि हे कधी वाटतं, हा युगो कधी जागा होतो, आपल्याला कळत नसलं की. म्हणजे त्यानं जर विचारलं 93 × 27.5 किती, कळत नाही का मी कामात आहे, अभ्यास कर तुझा. हे जे आहे ना, आपल्याला कळायचं बंद झालं की आपल्या पहिल्यांदा बाहेर काय येतोय, युगो बाहेर येतोय. त्या मुलाला बघितलं, पालक सावरून बसले. पोरगा जवळ आलं, वडिलांनी विचारलं निकाल होता ना रे तुझा? तो म्हणाला हो. आण बघू मार्कशीट. आणि मार्कशीट घेतला हातात. गणितला 7 मार्क, इंग्रजीला 5. पुढची बघितलीच नाहीत वडिलांनी. जे त्याला धरलं आणि असं बदलून काढलं, 5 मिनिटं वडील मारत होते. मुलाच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही. ते शांत उभा, वडीलच दमलेने बसले. 5 मिनिटं गेले आणि ते पोरगं जवळ गेलं वडिलांच्या, म्हणालं बाबा का मारलं? वडील म्हणाले मूर्खा, तुला याच्यासाठी शाळेत घातलंय? यासाठी घातलंय का? यासाठी पाठवलंय का? अरे इंग्रजीला 7 मार्क आहेत, 8 मार्क आहेत, तुला गणितला कमी मार्क आहेत, याच्यासाठी आम्ही पाठवतोय का तुला शाळेत? पोरगा म्हणाला बाबा मी शाळेत पहिल्या नंबरानं पास झालोय. मगाशी जे मार्कशीट तुमच्या हातात दिले ते तुमचं 7वीतलंय, नाव वाचावरती. आणि गंमत लक्षात काय होते, बऱ्याच वेळा आमचं पोरग इंग्रजीत फार फार बोललं पाहिजे. आमचं इंग्रजी आम्हालाच माहिती आहे काय. मुलं आपलं प्रतिनिधित्व करतायत ना, आपली मुलं आहेत. आपल्या बुद्धीच्या प्रमाणात त्याच्याकडे ती बुद्धी आलेली असेल. आपण हे मान्य का करत नाहीये की एखाद्या क्षेत्रामध्ये त्याला कमी मार्क पडली म्हणजे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असं नाही. पालकांनी एक गोष्ट करावी, 6-7 वर्ष आपल्या बाळाला एका क्षेत्रात सातत्याने काम करू द्या. यश कशाला म्हणायचं? आज तो 60 वर होता, उद्या 65 वर गेला, याला यश म्हणायचं. 60 वरचा मुलगा डायरेक्ट जर तुम्ही 98 वरती नेऊन ठेवत असाल किंवा ठेवायचा प्रयत्न करत असाल, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे सांगा मला. समजा तुमच्याकडे नॅनो गाडी असेल आणि बाजूची गाडी समजा सियर आहे आणि तुम्ही ठरवलं काही सोडत नाही याला, हायवेला अजिबात मागे सोडणार, म्हणजे याला पुढे सोडत नाही, शक्य आहे का? गाडीचं जाऊ दे, आपण ढगात जाऊ. ताकदीप्रमाणे तुम्ही गरजेचं आहे ना. त्याची क्षमता बघितली पाहिजे, त्याच्या कामाची पद्धत बघितली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा मी हे सरांच्या परवानगी विना सांगतोय सर, कारण माझं देखील इन्स्टिट्यूट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळा पालकांना असं वाटत असतं आपल्या मुलाला मार्क कमी पडले की सर शिक्षकांचा दोष आहे. मुलाला चांगले मार्क पडले तर शिक्षकांचं कौतुक करण्यामध्ये आपण पुढे असतो. पण सुदैवानं तुम्ही सगळे भाग्यवान आहात की या परिसरामध्ये एवढी मोठी शैक्षणिक संस्था उभी आहे. या माणसानं मनात आणलं तर या जागेवर 5 स्टार हॉटेल देखील उभं करता आलं असतं. आणि रोड टच आहे ना सर, एवढं भारी झालं असतं. का शिक्षण क्षेत्रातच काम करायचं ठरवलं असेल? आपण हा विचार करत नाहीये. ग्रामीण भागामध्ये एखादं इन्स्टिट्यूट काम करतं त्यावेळेस ते आपल्या हिताचं आहे. आणि एखाद्या वेळेस एखाद्या मुलग्याला मार्क कमी पडली, काय फरक पडला? वाघाच्या कळपात जरी तुम्ही माग असला तरी तुम्ही वाघ आहात, आणि शेळीच्या कळपात तुम्ही नेतृत्व करत असला तरी तुम्ही शेळी आहात. आपलं बाळ वाघाच्या कळपात आहे, असू देत ना माग. वाघाच्या कळपात माग जरी असलं तरी ती शेळी होणार नाही. त्या प्रक्रियेमध्ये ठेवण्याची भूमिका फक्त घेतली पाहिजे आणि ते आपण घेतो. हे सगळ्यात आनंदाचं आहे. एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडली म्हणजे तो पूर्णपणे संपला असं होत नाही. बुद्धी वाढली, ज्ञान वाढलं, त्याच्या भावनांचा विकास झाला, त्याला श्रमप्रतिष्ठेचं महत्व कळालं की ते पुढे जातं. हे करू शकतो आपण. अजून 2 पालकांना गोष्टी सांगतो. एक, मुलांचं कष्ट तुम्ही तुमच्याकडे घ्यायचं नाही. मुलांच्या आयुष्यातलं कष्ट कमी करू नका, संघर्ष कमी करू नका. जेवढा संघर्ष कमी होतो
त्यांना तेवढा त्रास होतो. त्यांना कष्ट करू द्या. दुर्दैवानं शिक्षण व्यवस्था आणि पालक या दोघांनी मुलांच्या आयुष्यातलं कष्टच कमी केलंय. कष्ट कमी केलं, बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे त्यांच्या संवेदना कमी केल्या. लहानपणी सर शाळेत मी होतो, आपण सगळे होता त्यावेळेस, आपण शाळेत जात असताना एखाद्या मुलानं किंवा मुलीनं डबा नाही आणला तर आई आपल्याला काय सांगायची? तुझ्या डब्यातलं त्याला थोडं दे. आई आता पाण्याची बॉटल भरून देते सर, आणि जाताना त्याला सांगते, हे बघ पाणी ॲक्वाचं दिलंय, दुसऱ्या कोणाला द्यायचं नाही. मेलं तरी पाण्याची बाटली बाहेर काढत नाही ते. आपल्याला वाटतं हे ना म्हातारपणात आपल्याला सांभाळावं. कसं काय? कसं शक्य आहे सांगा ना? जे पेरणार आहोत ते उगवणार आहे, जे पेरणार आहोत ते उगवणार आहे. या मुलांच्या जगण्यातलं पूर्ण कष्ट काढून टाकलं म्हणजे त्याच्या अभ्यासाच्या ठिकाणी जेवणाचं ताट नेऊन दिलं पाहिजे, त्याच्या जबाबदाऱ्या सगळ्या तुम्ही घेतल्या पाहिजेत. गरज नाहीये. त्याला कष्ट करू द्या, त्याला कष्टाची किंमत कळू द्या, त्याला तुमच्या घामाची किंमत कळू द्या, तुमच्या टाचांना पडलेल्या भेगा, तुमच्या हाताचे घट्टे हे त्याला एकदा जाणवू द्या. अयानो तुमचं कष्ट त्याला एकदा कळू द्या, आणि हे कळवून देण्याची जबाबदारी कुणाची आहे? आपली आहे. त्याच्याबरोबर कधीतरी बोला, 5,000 रुपये त्याच्या हातात द्या आणि त्याला सांगा पुढचे 15 दिवस 1 महिना घर चालवून दाखव. त्याला कळू द्या की कुठल्या स्थितीत आपण हे सगळं त्याला शिक्षण देतोय. पण कष्ट काढून घेतलं. अल्बर्ट एलिस नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचत असताना हा संदर्भ सापडला. तर शाळेमध्ये आम्हाला एक गोष्ट शिकवली जायची. गोष्ट कुठली आहे माहिती आहे? लाकूड तोडायची. आठवते? एक लाकूड तोड्या होता, जंगलामध्ये गेला, लाकूड तोडायला तो झाडावर चढला. लाकूड तोडता तोडता त्याची कुऱ्हाड पाण्यात पडली. कुऱ्हाड पाण्यात पडल्यानंतर कोण आलं? बोला ना. बरं, मी परी असं म्हणतोय. परी आली, तिने पहिली कुऱ्हाड कशाची काढून दिली? सोन्याची. दुसरी चांदीची. तिसरी लोखंडाची. होईल असं? मग काय आलाय सगळी इथं? माझी मत आहे सर, तुम्ही मुलांना आत्तापासून शिकवायचं बंद करायचं. यांच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, अजिबात शिकवायचं नाही. मुलं परीक्षेला गेली, पेपर अवघड आला की परीला हात मारायची, म्हणायचं ये सोडव पेपर. नाही सोडवणार, परीक्षा झाली की परी तुमच्या घरला येणार आणि म्हणणार हे घे युपीएससी पास झाल्याचं लेटर. तुम्ही म्हणायचं हे आमचं नाही. परत जाणार, दुसऱ्या दिवशी परत येणार परी, म्हणणार हे घे एमपीएससी पास झाल्याचं लेटर. तुम्ही म्हणायचं नाही आपलं नाहीये. परी परत जाणार, तिसऱ्या दिवशी परी परत येणार आणि म्हणणार हे घे वायरमन झालाय तू. यस, शॉक लागून मारायच्या जागा आमच्याच आहे. लाकूड तोड्या तेच म्हणतो ना. सोन्याची कुऱ्हाड त्यांनी नाकारली होती, इकडे द्यायला पाहिजे सर सोन्याची कुऱ्हाड. आत्ताच्या काळात नाकारली असेल, शक्य असेल, मुलांना कधीतरी हे सांगा यांनो की तुझ्या आयुष्यात सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड द्यायला असं कुणी येणार नाही. पाण्यात कुऱ्हाड पडली, तुला उतरावं लागेल. पहिल्यांदा नाकातोंडात पाणी जाईल, त्रास होईल. दुसऱ्यांदा कदाचित तुला त्रास होईल, नाकातोंडात पाणी जाईल, गाळ जाईल, चिखल जाईल, सगळं होईल. पण तिसऱ्यांदा प्रामाणिकपणे जर प्रयत्न केलास, नक्की तुला तुझी लोखंडाची कुऱ्हाड सापडेल. सोन्या चांदीची कुऱ्हाड द्यायला असं कुणीही येणार नाही. आणि हे का सांगणं गरजेचं आहे, तर मी तुम्हाला जे तिसरं मत, शारीरिक विकासाची जी गोष्ट सांगितली होती ना सर, आत्ता सकाळी येताना नाशिकचे एक डॉक्टर आहेत, हृदयरोग तज्ञ, पवार नावाचे डॉक्टर आहेत मला वाटतं, तर त्यांचा एक व्हिडिओ ऐकला. 14 वर्षाचा त्यांचा मुलगा दवाखान्यात आला होता आणि त्या मुलगा डबा घेऊन आला होता, डबा घेऊन, आणि तो 14 वर्षाचा मुलगा खेळत होता तिथं दवाखान्यात. आणि सहज वडील म्हणाले तुला हे दाखवतो, तुला ब्लड प्रेशर तरी कसा चेक करायचा हे दाखवतो. आणि ब्लड प्रेशर कसा चेक करायचा म्हणून त्यांनी त्याच्या दंडावरती ते लावलं मशीन, ब्लड प्रेशर चेक केलं आणि त्या मुलाचा ब्लड प्रेशर वाढलेला होता, हाय होता. त्यांना अक्षरशः धक्का बसला. आत्ता महाराष्ट्रातले ते टॉपचे सर हृदयरोग तज्ञ आहेत. आणि त्यांना धक्का बसला, ते घराकडे गेले ते मशीन घेऊन, 2-3 दिवस चेक केला तर 10 वर्षाच्या आपल्या मुलगीचा आणि 14 वर्षाच्या मुलाचा देखील ब्लड प्रेशर वाढलेला होता. आणि मग त्यांनी शोध सुरू केला की हे कुठून होत आहे. तर त्याचं कारण असं निघालेलं होतं, घरात ते खात असलेले वेगवेगळे सॉस जे खात आहेत त्या सॉस वरून, म्हणजे आपण खातो ब्रेड बरोबर, चपाती बरोबर, सगळ्या बरोबर मुलं खात आहेत, ते त्याचं कारण बाहेर पडलं. मी हे उदाहरण तुम्हाला का सांगितलं माहित आहे का? त्याचं कारण असं आहे, सुरक्षित यशस्वी होणं फार गरजेचं आहे ना. आज मुलांचा मेंदू काय आहे, टीन एजची जी मुलं आहेत, तुमची वयात आलेली जी मुलं आहेत,
त्या वयात आलेल्या मुलांच्या बरोबर तर अधिक आमचा संवाद व्हायला पाहिजे, पण आम्ही त्यांना त्यांच्यापासून बाजूला काढलोय. कधीतरी थोडंसं वेगळं बोलतोय. कधीतरी माझ्या समोर बसलेल्या आई बाबांना सगळ्यांना विचारतो, 14 वर्षापूर्वी आपण 14 वर्षाचे, 15 वर्षाचे असताना, 16 वर्षाचे असताना आपण देखील आलोच ना वयात. त्यावेळेस देखील आपला संघर्ष झालाच होता ना. त्यावेळेस आपल्यालाही अडचणी आल्या होत्या ना. त्यावेळेस आपल्या बरोबर कुणी बोललं नव्हतं. आज त्यांची ही अवस्था, ती देखील त्याच स्थितीला आहे. आपण का बोलू नये? वाईट वाटतं सर. महाराष्ट्रभर कार्यक्रमाला जात असताना मला एक गोष्ट जाणवते, 4 गावं गेली आयांनो, 4 गावं गेली की एखादा डिजिटल बोर्ड आहे एखाद्या मुलाचा, जत्रेतला 20 रुपयाचा गॉगल, बुलेट गाडी आणि खाली भावपूर्ण श्रद्धांजली. कुठेतरी धडकून ते पोरग गेले आणि भावपूर्ण श्रद्धांजलीच्या खाली मेसेज काय असतो? दोस्तीच्या दुनियेतला बोला की कुठला राजा? अहो ते कुत्र्याला धडकून मेले. राजा कुत्र्याला धडकून मरतो का? काही राजा माणूस वगैरे नाही आहे. गाडी बापाची, पेट्रोल बापाचं, त्या गॉगलला पैसे कुठल्या तरी बापाच्या घामाच्या पैशाचे आलेत. मी गेले त्याच्यावरती माझं मत नाही. विचार करा, शासन असं म्हणतं की सर अपघाती मृत्यूचं प्रमाण 2% आहे. मग त्याच्या आईला जाऊन एकदा विचारा ना, तिच्यासाठी अशा मृत्यूचं प्रमाण किती टक्के? 9 महिने पोटात रक्त वाढून गेलेलं बाळ गेले ना, 100% आहे ना तिच्यासाठी ते प्रमाण. का मुलं हे करतायत? वेगानं गाडी एखादी जाते, वाढदिवस साजरे करण्याची मुलांची पद्धत बदलली. कसे वाढदिवस साजरे करतात आपली मुलं? कसे? 2 केक घ्यायचे, गाडी काढायची, रस्त्यावर अशी गाडी आडवी लावायची. खरं तर वाढदिवसाला आईनं ओवाळलं पाहिजे, त्याचं औक्षण केलं पाहिजे. ते गाव ओवाळतं खरं, आईकडून ओवाळून गेला घरात नाही. आणि पालक त्याला कधीही धाडसानं विचारत नाही. वाढदिवस आहे, आमच्या बरोबर साजरा झाला पाहिजे, हा दिवस आमच्या सोबत असला पाहिजेच. नाही, ते दिवसभर गावभर कुठंतरी ते 2 केक गाडीवर असे ठेवायचे केक. आणि केक कशाने कापतात आपली मुलं? बोला बोला. तलवारीनं. तलवार हातात देणारी कुठली व्यवस्था काम करते? मुलांच्या हातात तलवार आली, कुठली व्यवस्था काम करते? आम्ही कधी विचार करायला नको? बरं, तलवारीनं ते केक कापायचा, तो केक कापल्यानंतर त्यानं कुठं ठेवायचा? स्टेटसला ठेवायचा. दिवसभर त्या पोरांचं काम एकच, लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या, लाईक किती आल्या, कमेंट किती आल्या. या आभासी जगात मुलं इतकी आहे. पुण्यात एखादी जर त्याला कमेंट आली, हिरो सारखा दिसतोस, 4 दिवस ते हवेतच, ते उमऱ्याला 2 वेळा धडकतं. सांगा मला काय परिस्थिती आहे? आणि ते मुलांनी सगळं ते सोशल मीडियात टाकायचं. ते अपघाताचं प्रमाण का? त्याचं कारण आहे ना, माध्यमाने आम्हाला काय दाखवलं? माध्यमाने काय दाखवलं? कोल्ड्रिंकची बाटली आहे, ते कोल्ड्रिंकची बाटली एक हिरो पितं, माहिती ना टीव्ही मध्ये. कोल्ड्रिंकची बाटली हिरो पितं, दरीतनं गाडी वरती काढते, दरीतनं वरती गाडी. या हेलिकॉप्टरमध्ये हवेतल्या हवेत मोटरसायकल घुसवते. काय कोल्ड्रिंकनं ताकद येत असेल? काय हरकत आहे सर 2-2 बॉक्स आणून ठेवायला प्रत्येकाच्या घरी? द्या माझ्याकडनं वाटलं तर. परीक्षा आली, 2-2 बाटल्या चालवायच्याच रात्री, हातात आली पाहिजे. कोल्ड्रिंकची बाटल्या पिऊन? अहो, टीव्ही मधल्या किंवा या माध्यमातल्या गोष्टींच्या मुळे मुलांचं जगणं बदलतंय. मी आईनो आणि बाबांनो तुम्हाला विचारतो, आज एक प्रयोग करा. संध्याकाळी घरात गेलात की एक प्रयोग करा. 2 तास सलग सापाचे व्हिडिओ बघायचे आणि झोपायचे. सलग 2 तास सापाचे व्हिडिओ बघायचे आणि झोपायचं. काय होईल? स्वप्नात साप येईल. रात्रभर मूल 8 तासाची वेबसिरीज बघते. त्या वेबसिरीजचा कंटेंट आहे सेक्स आणि व्हायलन्स. दुसऱ्या दिवशी डोक्यात काय दिसेल? काय राहील? कापाकापी, खून, मारामाऱ्या, बलात्कार, अत्याचार याचे 8-8 तास मुलं वेबसिरीज बघतायत रात्रभर जागून. अहो, दुसऱ्या दिवशी मुलांना नाती ओळखत नाहीत, नात्यातल्या मुली ओळखत नाहीयेत. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही म्हणाल सर खरं आहे काय? चुलत बहिणींच्या बरोबर लग्न झालेली उदाहरण आहेत. बेटा सांगतो तुम्हाला, कुठं पुढे गेलो, कुठली प्रगती झाली आमची. 8 तासाची मुलं वेब सिरीज बघतायत सर. पूर्वी खून होतच होते ना, आता खुनाच्या पद्धती काय आहेत जरा चेक करून घ्या. तुकडे केले, ड्रम मध्ये टाकले, तुकडे केले, कुकरला शिजवले, तुकडे केले, कुत्र्यांना खायला घातले. कुठून आलं? वेब सिरीजचा सगळा माल आहे. लांब नाही, पुण्यामध्ये 10वीच्या वर्गात एका बेंचवर बसलेल्या मुलग्यानं किरकोळ वादावरनं मुलाचा गळा चिरलाय, गळा जागेवरती. बरं, आपल्याला काय वाटतं माहिती आहे? सर आमचा मुलगा तसलं काही करू शकणार नाही.
चूक आहे. आभासी जगानं ज्यावेळेस मेंदूचा ताबा येतो त्यावेळेस कुठल्याही माणसाच्या बाबतीत हे घडू शकतं. ही गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. कुठल्याही मुलाच्या बाबतीत हे घडू शकतं. कुठल्याही ज्याच्या घरात संत साहित्याचा वारसा आहे, आई वडील चांगले, त्याही मुलाच्या बाबतीत जर सातत्यानं त्या गोष्टींच्या संपर्कात राहिला तर हे घडू शकतं. आम्हाला अधिक सजग व्हावं लागेल. ही गोष्ट आहे. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि हळूहळू समारोपाकडे येतो 5 मिनिटात. मला असं वाटतं पालक म्हणून आपली अजून एक जबाबदारी ती घ्यायला हवी. सर, मुलांचा विकास म्हणजे मला असं वाटतं की त्याच्या नैतिकतेचा विकास, त्याच्या चारित्र्याचा विकास. भारतीय शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षणाची व्याख्या करताना असं सांगितलंय, कॅरेक्टरिस्टिक म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे त्याच्या चारित्र्याचा विकास, त्याच्या नैतिकतेचा विकास. आणि तो विकास करण्याची जबाबदारी पालक म्हणून ती आपली आहे. कारण अभ्यासक्रमात याचा चॅप्टर नाहीये, अभ्यासक्रमात ह्या गोष्टी नाहीयेत. त्या अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्या प्रेमानं, मायेनं, आपुलकीनं मुलांना शिकवाव्या लागतात. त्यांच्याशी संवाद केल्यानंतर या गोष्टी शिकवल्या जातात. पण दुर्दैवानं असं आहे, वडील आतल्या खोलीत, मुलगा बाहेरच्या खोलीत. वडील बाहेरच्या खोलीत गेले की मुलगा आतल्या खोलीत. मुलाला जर काय हवं असेल तर तो कोणाला सांगतो? आईला. मग त्या आईने थोडं सौम्य करून वडिलांना सांगायचं. जसंच्या तसं सांगितलं तर रामायण आणि महाभारत एकदम सुरू होईल घरात. मग वडिलांनी सांगितलेलं थोडं सौम्य करून आईनं आपल्या बाळाला ते समजावून सांगायचं. आई जळते मध्ये. वयात आलेल्या मुलांच्या बरोबर संवाद नाहीये, बोलणंच नाहीये, चर्चाच नाहीये त्यांच्या बरोबर. आपली मुलं कुणाबरोबर चर्चा करतात? रात्री मूल चौकातल्या मोठ्या मुलांच्या बरोबर बसायला लागलं की समजून जायचं त्याच्या आयुष्यात काहीतरी विचित्र घडतंय. एवढी एक गोष्ट जरी बंद केलीत ना तरी मुलं तुमच्या घराकडे येतील, तुमच्याकडे जवळ येतील, तुमच्या बरोबर बोलायला लागतील. नैतिकतेचा विकास झाला पाहिजे. बेंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सची ज्यावेळेस स्थापना झाली तिथं सी.व्ही. रमण सर शास्त्रज्ञ काम करत होते. सर, त्या सी.व्ही. रमण सरांनी एक गोष्ट केली. तिथं शास्त्रज्ञ पदाच्या जागा होत्या, म्हणजे खाली होत्या. त्यांनी ती भरायचं ठरवलं, जाहिरात दिली. अनेक शास्त्रज्ञ मुलाखतीला आले. सकाळी 11 पासून संध्याकाळी 5 पर्यंत त्या मुलाखती चालल्या. पहिल्यांदा एक शास्त्रज्ञ मुलाखतीला आले, त्यांची मुलाखत घेतली. त्यांना सांगितलं की तुमची निवड होऊ शकत नाही, तुम्ही जाऊ शकता. ते शास्त्रज्ञ बाहेर गेले. दिवसभर मुलाखती झाल्या, संपल्या. सी.व्ही. रमण सर बाहेर आले आणि सकाळची ज्यांना नाही म्हणून सांगितलं होतं, तुमची निवड होऊ शकत नाही म्हणून ज्यांना सांगितलं होतं, ते वाट बघत बाहेर थांबले होते. सी.व्ही. रमण सरांना राग आला. ते म्हणाले, तुम्हाला सकाळी सांगितलंय ना तुमची निवड होऊ शकत नाही म्हणून, का थांबलाय? ते म्हणाले, माझी निवड व्हावी म्हणून मी थांबलेलो नाही, किंवा वशिला किंवा असं काही करण्यासाठी थांबलेलो नाही. तुमच्या संस्थेनं मला प्रवासाचा भत्ता दिलाय आणि प्रवासाचा भत्ता अधिक आहे, जास्त आलाय माझ्याकडे. माझ्या प्रवासाची रक्कम कमी भरते, उरलेले पैसे परत करण्यासाठी म्हणून मी इथं थांबलोय. सी.व्ही. रमण सर म्हणाले, आत या. आणि त्यांना विचारलं, तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे? ते म्हणाले, तुम्ही नाही म्हणून सांगितले, आता म्हणते कामावरती रुजू कधीपासून होणार, असं का? त्यावेळेस सी.व्ही. रमण सर म्हणाले, सकाळी तुम्हाला नाकारलं ते तुमच्या ज्ञानातल्या उणीवेमुळे नाकारलं. आत्ता तुम्हाला रुजू व्हा म्हणतोय ते तुमच्या चारित्र्यातल्या संपन्नतेमुळे म्हणतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्ञानातली उणीव भरून काढता येते, चारित्र्यातली उणीव भरून काढता येत नाही. अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. आम्ही आमच्या मुलांना या दृष्टीने संपन्न केलं पाहिजे, पण ते होत नाही. 3 एजच्या मुलांच्या बाबतीतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, मी कार्यक्रमाला जात असताना माझ्या ड्रायव्हरला एक दिवस म्हणालो, गावात गाडी गेली सर, खेडेगावात नाही येत, म्हणजे गाडी घुसली. त्याला म्हटलं गाडी हळू घे. तो मला पटकन म्हणाला, मगाशी हायवेला सर तुम्ही गाडी हळू घ्या म्हणून सांगितलं नाही आणि आता गावात गाडी हळू घ्या म्हणून सांगताय, असं का? त्याला म्हटलं, कानात हेडफोन घातलेला कुठला बाबा कुठल्या बोळातनं बाहेर येईल याचा नेम नाही. हो, रात्री 12 नंतर दिवस चालू होतो मुलांचा. रस्त्याच्या या कडेला चालायला सुरू करायचं, 4-4 किलोमीटर पोरं चालत जातात. अमावस्येला घाबरत नाहीत, पौर्णिमेला घाबरत, बिबट्याला घराकडे आणतील, एवढी मानसिकता तयार. आणि ती रात्रभर मोबाईल वरते. असं जर तुमच्या घरात आजूबाजूला कोण असेल, तुम्ही चिंता करायची नाही, पण ते लग्नाचा खर्च करायला लावत नाही सर. का माहित आहे? पिलू नावाचा प्राणी त्याच्या आयुष्यात आलेला असतो. पिलू माहितीये? पिलू
मुलांना जरा एकदा विचारून बघा ना, हे सगळं चालू आहे, सगळं सुरू असतं त्यांच्या आयुष्यात. आता त्यांना काय जाणीव करून द्यायची ते सांगतो. 5वीला पिलूदर्शक आणि घरदर्शक शब्द आहेत. कुत्र्याच्या पिलाला पिलू म्हणतात. मी म्हणत नाही सर, आहेत, खरंच आहे, कुत्र्याच्याच पिलाला पिलू म्हणतात. माणसाच्या बाळाला पिलू म्हणत नाही, बाळ म्हणतात. ऐकायला हे छान वाटते. आता मुलांच्या आयुष्यात काय आहे सुरू सांगतो. या क्षणाला तुमच्यापैकी कुठल्याही पालकानं धाडस करावं आणि माझ्याकडे यावं. 8वीच्या वर्गातल्या मुलीची चिठ्ठी आहे माझ्याकडे सर. आत्ता मी तुम्हाला दाखवायला तयार आहे. आत्ता माझ्या मोबाईलमध्ये आहे. पालकांशी संपर्क साधला. पालक मला काय म्हणाले माहित आहे? शक्यच नाही, बोलायचा मार्गच थांबला ना. मी त्या दिदीला प्रश्न विचारला, दिदी आई वडिलांनी तुला काय दिलं नाही ग? सगळं दिलंय ना, काय दिलं नाही? असा निर्णय घेण्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? मुलगी म्हणाली आई वडिलांनी सगळं दिलंय, तो मला समजून घेतो. म्हणजे समजून घेतो म्हणजे सांगू सर, त्याला कामच काय नाही, ते दिवसभर चॅटिंगवर आहे. ह्या गोष्टीचं तिला वाटतं की ते समजून घेत. आणि आमच्या हे लक्षात येत नाही. म्हणून मी म्हणालो की मुलांचं ऐका, त्याला समजून घ्या, त्याला जवळ घ्या. जे आपण करत नाही ती गोष्ट तो करतो, म्हणून त्या मुलीला त्याच्याविषयी अट्रॅक्शन निर्माण होतोय, आनंद निर्माण होतोय. आता पुढं 4 वर्षापूर्वीची घटना. एका व्याख्यानाच्या कार्यक्रमाला चाललो होतो. संध्याकाळी 7 वाजताचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमाला माझ्याबरोबर पोलीस अधिकारी येणार होते. 2 वाजता मी त्यांना फोन केला. म्हटलं साहेब मी तुमच्या बरोबर आलो तर चालेल का? ते म्हणाले या ना. का? मी म्हटलं गाडी नाहीये माझ्याकडे, आलो तर चालेल का? तर ते म्हणाले या. 6:30 वाजता पोलीस स्टेशन मध्ये गेलो. 7 वाजले, म्हणजे चहा घेत गप्पा मारत 7 वाजले. मला संयोजकांचा फोन आला, सर लोक जमलेत या. मी म्हटलं ठीक आहे, आणि फोन ठेवला. 7 वाजून 10 मिनिटं झाली तरी साहेब उठायला तयार नाहीत. मला संयोजकांचा मेसेज, सर निघालात का तुम्ही? अजून एक 5 मिनिटं गेली तरी साहेब उठत नाहीत. म्हटल्यानंतर आता आपल्यापेक्षा सिनियर आहेत, कसं विचारणार? तरीही संयोजकांचा डेटा बघितला आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं साहेब निघायला हवं, कार्यक्रमाला उशीर होते. ते म्हणाले फक्त एक 4-5 मिनिटं, एक केस आहे, फक्त सूचना देतो आणि निघूयात. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी टेबलवरची बेल मारली. पलीकडच्या केबिन मधनं पोलीस एक आले. साधारण 19 वर्षाची मुलगी असेल, 23-24 वर्षाचा मुलगा असेल, दोघांना घेऊन आली. त्या मुलीनं काळी ओढणी बांधलेली होती, पाठीवरती तिच्या सॅक होती. 23-24 वर्षाचं पोरग बघितलं लक्षात आलं सर, 5 रुपये कमवायची अक्कल नाही या पोराची. बापाच्या जीवावरती मोठं झालेलं पोरग आहे. त्याच पोलीस अधिकाऱ्यांनी तिला प्रश्न विचारला, दीदी काय अडचण आहे? मुलगी म्हणाली 15 दिवसापूर्वी आम्ही घर सोडले, आमच्या आई वडिलांना बोलवून घे. साहेब म्हणाले तुझ्या आई वडिलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला, तुझे वडील कामावरती आहेत, आई कुठंतरी घरात एकटी आहे, 40-45 किलोमीटरचं अंतर आहे, कशी येणार बाळा? एक काम करा, आजचा दिवस थांबा, उद्या सकाळी तुमच्या आई वडिलांना बोलवू. मुलगी आणि मुलगा बाहेर गेली, काहीतरी बोलून परत आत आली आणि ती मुलगी म्हणाली ठीक आहे आम्ही थांबायला तयार आहे, पण आम्ही पोलीस स्टेशन मध्ये राहणार. साहेब म्हणाला दीदी माफ कर, हे ग्रामीण भागातलं पोलीस स्टेशन आहे, इथं लेडीज कॉन्स्टेबल महिला पोलीस नसतात रात्रीच्या वेळेस. एक काम कर, तुला पोलीस देतो, गाडी देतो, शहरातल्या पोलीस स्टेशनला जा, तिथे राहा, उद्या सकाळी इकडे ये. मुलगी ऐकायलाच तयार नाही. मुलगी म्हणाली की नाही आम्ही इथंच राहणार. साहेब म्हणाले बाळा नियमात बसत नाही. मुलगी म्हणाली नाही सर आम्हाला इथंच ठेवा. साहेब म्हणाले बघ नोकरी जाईल माझी, मला नाही ठेवतायत, तुम्ही काय करणार आहात बघा, मला कार्यक्रमाला निघायचंय. म्हणून पोलीस ते उठायला निघाले अधिकारी. तेवढ्यात ती मुलगी म्हणाली आम्ही पोलिसांच्याकडे येऊन आम्हाला संरक्षण देत नाही. साहेब उठते खाली बसले. म्हणाले मगापासून दीदी प्रयत्न करतोय, तुला सगळं समजावून सांगितलंय आणि एवढी भीती वाटते तर घर का सोडलं? काही मुलगी बोलायला तयार नाही. साहेब म्हणाले ठीक आहे, कुणापासून भीती वाटते सांग, त्यांना फोन करून मी सांगतो. 19 वर्षाची मुलगी सर माझ्या डोळ्याच्या समोर पोलीस स्टेशन मध्ये काय म्हणाली माहितीये? माझ्या वडिलांच्या पासून आणि मामापासून धोका आहे. कुठं बघायचं लक्षात आलं नाही माझ्या. जन्माला आले असेल ना त्या हाताच्या फोडाप्रमाणे पुरीला जपली असेल बापानं, हवं नको ते सगळं दिलं असेल, रात्रभर बाप जागला असेल. मी उदाहरण सांगतोय, कधीतरी जाणीव करून द्या. तुम्हाला खायला कोणी काही दिलं ना, रुमालातून कागदातून घराकडे बांधून आणता. मित्रांच्या बरोबर कधी जेवणाचा योग आला तर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर आपली बाळं उभी राहतात.
काय दिलेलं नसतं. या झेंजीतल्या अनेक मुलांचा जन्म हा सिझेरियन मधनं आहे, बरोबर आहे ना? कधीतरी मुलांना डोळ्यासमोर उभं करा आणि त्याला दाखवा तुमचं पोट आणि त्याला सांगा तुझ्यासाठी काय केले, या प्रश्नाचं उत्तर हे बघ. तुझ्या जन्माच्या वेळेस मी वीतभर पोट फाडून घेतलंय. या गोष्टीची मुलांना कधीतरी जाणीव करून दिली पाहिजे. माझ्या समोर सर पोलीस अधिकाऱ्याने त्या मुलीच्या वडिलांना फोन लावला. 450 किलोमीटर अंतरावरती बाप रात्रपाळीला कारखान्यात काम करत होता. काय म्हणाला माहित आहे वडील? माझ्या मुलीला माझ्यापासून त्रास वाटतो, भीती वाटते नावसाहेब. व्हिडिओ कॉल करा आणि तिच्या समोर ठेवा, तिला कळू दे तिच्यासाठी बाप तिचा काय करतोय ते. कधीतरी हे लक्षात आणून द्या त्यांच्या, की तुम्ही त्यांच्यासाठी काय करताय. आणि हे सांगून किंवा दुसरा ऐकून होत नाही, त्यांना ती जाणीव करून दिली पाहिजे. तुमचं अस्तित्व काय आहे हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या आणि त्यांच्या लक्षात आणून द्या. मी ते अस्तित्व सांगतो आणि थांबतो. आई आणि वडिलांचं दोघांचं अस्तित्व काय आहे फक्त समजून घ्या. आयाने तुम्हाला प्रश्न विचारतो, माहेरात आई आहे तोपर्यंत तुम्हाला माहेरपण आहे, वडील माहेरात आहेत तोपर्यंत तुम्हाला माहेरपण आहे. 2 दिवसासाठी गेला, 4 दिवस राहून येईल. पिशवी रिकामी घेऊन गेला, येताना भरून घेऊन या. स्वयंपाकघराचा ताबा असतो. आई किंवा वडील माहेरातनं निघून गेलं, 2 दिवसासाठी गेला, 2 तासात परत पिशवी रिकाम भरून घेऊन गेला, पिशवी रिकामी परत. आई घरात आहे तोपर्यंत तुम्ही बाहेरनं कुठलाही आला, पहिला प्रश्न असतो जेवलात का, जेवलाच का, खाल्लंस का, हा प्रश्न असतो. आई गेली, वडील गेले की हा प्रश्न संपला. हा प्रश्न आपल्या वाट्याला येत नाही. मुलाला कधीतरी जाणीव करून द्या. लातूरमध्ये माझे मित्र आहेत सचिन जगताप नावाचे, त्यांच्या गावात घडलेली घटना आहे. 8वी 9वीचा मुलगा आहे सर. त्या मुलग्याचं निधन झालं. त्या मुलग्याच्या आईचं निधन झालं. आईचं प्रेत असं दारात आहे. मुलगा लोळतोय, रडतोय, हंबरतोय, अक्षरशः लोळतोय. आईचं प्रेत असं दारात आहे. सचिननं ते सगळं बघितलं. संध्याकाळी घरात आला, झोप लागली नाही. तो मुलगा हंबरतेला, रडतेला, ओरडतेला बघून त्याने माय नावाची कविता लिहिली. ती कविता सगळ्या पालकांना समर्पित आहे. तुम्ही ती कविता ऐका. ह्या भावना किती महत्वाच्या आहेत हे समजून घ्या. कवितेचं नाव आहे माळ. कवी आहेत सचिन जगताप. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई सांगायची कुशीत घेऊन माय लेकरांची एक कथा. आई गेल्यानंतर मागे उरणारी लेकराची मुखी व्यथा. आईचे पाय पडताना तिच्या पायाच्या इंच इंच भेगा दिसायच्या आणि तिनं थापलेल्या भाकरीवरती तिच्या हातच्या रेगा दिसायच्या. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर. पिठाच्या रिकाम्या डब्याकडे बघितलं की फाटत जायचा तिचा ऊर. डोळे पुसत म्हणायची आज चुलीत फार झालाय धूर. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला. संध्याकाळी पाणी भरलं की खाली ठेवून कळशीला. डोकीवरती पदर घेऊन ती दिवा लावायची तुळशीला. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. आई गेलेल्या संध्याकाळी सणांना सुटली होती हवा. अंधार साऱ्या आयुष्यात कुठून आणू तुळस दिवा. आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये. आई निजली होती पोरक्या झालेल्या दारामध्ये. तेव्हा पाणी दाटलं मंदिरातल्या बैराग्याच्या स्वरामध्ये. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो. आईच्या आठवणीत आता पुन्हा एकदा भिजून घेतो आणि ती आठवली की तिच्या जुन्या साड्यांच्या अंथरुणात पुन्हा एकदा निजून घेतो. पाकडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही. पाकडणाऱ्या सुपासोबत एकही काकण वाजत नाही आणि करपल्याशिवाय चूल आता भाकर कधी भाजत नाही. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा. आई गेली तेव्हा दारामध्ये उरला होता मुका दंगा. आणि असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. असल येत जर चमत्कार तर आई दाखव पांडुरंगा. सचिनची कविता नाही दाखवत. कधीतरी त्याला कळू दे तुमचं महत्व. आई वडिलांचं महत्व वेळेत जर कळालं तर मुलांचे मार्ग बदलत नाहीत. पालक म्हणून ही आमची जबाबदारी आहे. एवढ्या भावना आपल्याकडं काळजात आहेत, हृदयात आहेत. मुलांच्याकडे ते पेरणं म्हणजे पालकत्व आहे. ते पालकत्व तुम्ही सगळेजण समजून घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आतापर्यंत बोललो त्यातील आकार माझा नाही, उकार माझा नाही, शब्दही माझे नाहीत. सारं काही तुमचं आहे. थोडासा कडू बोलणारा वक्ता म्हणून महाराष्ट्रभर ओळख आहे. एखादा शब्द चुकला असेल, घसरला असेल तर तो माझा मला परत करा. जे चांगलं आहे ते सगळं तुमचं आहे. घेऊन जा आणि ते जगण्यात आणा. पुन्हा एकदा माननीय अमोल पाटील सरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. इतक्या चांगल्या माणसांच्या समोर इतक्या देखण्या सभागृहात बोलण्याची संधी माझ्या वाट्याला आली. सगळ्यांच्या ऋणात राहण्याची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.